हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कॉम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट बघत आहोत, थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा. तर सी एनमध्ये आपण युनिट नंबर 1 जो आहे तुमचा तो 2 पार्टमध्ये कवर केलेला आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता सी एनच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन शॉट लेक्चर बघत आहोत, डेटा लिंक लेअर म्हणजेच युनिट नंबर 2 तुमचा. आता जितके पण तुमचे मित्र असतील थर्ड इयरचे 24 पॅटर्नमधले, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना खूप हेल्प होईल. आणि याच्या जर नोट्स तुम्हाला पाहिजेत असतील प्रॉपर, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन गुगल फॉर्म भरू शकता. तिथून तुम्ही या पूर्ण युनिट 1 आणि युनिट 2च्या नोट्स तुम्ही प्रॉपर तिथे घेऊन अभ्यास करू शकता. तर मी पूर्ण सिलेबस कवर केलेला आहे, सिलेबस वाईज आपण जात आहोत आणि याच्यामध्ये सगळे टॉपिक्स मी एकदम इझी वेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण तुमची फर्स्ट बॅच आहे आता 24 पॅटर्नची. तर मी प्रॉपर एकदम तुम्हाला सगळं काढलेलं आहे इथे. तर कोणकोणत्या टॉपिकसाठी डायग्राम्स लागतील वगैरे सगळं नोट्समध्ये मी प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला. तर युनिट बघायचं झालं तर या युनिटमध्ये टोटल 7 टॉपिक आहे जे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर 7 टॉपिक आपण कवर करणार आहोत या युनिटमध्ये. तर वन बाय वन आपण एक एक टॉपिक तिथे बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो तुमचा युनिट आहे डेटा लिंक लेअर, हा OSI मॉडेलमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये असे लेयर्स असतात तुमच्या नेटवर्कमध्ये. तर मॉडेलच्या ज्या लेयर्स असतात त्याच्यातली ही दुसरी लेयर आहे आणि पहिली लेयर म्हणजे फिजिकल लेयर, ही आपण पहिल्या युनिटमध्ये कवर केलेली आहे. तर आजच्या युनिटमध्ये आपल्याला पूर्ण युनिट हा डेटा लिंक लेअरवरती आहे. तर आपण आजच्या युनिटमध्ये डेटा लिंक लेअरबद्दल सगळे कन्सेप्ट बघणार आहोत. तर युनिट 1 जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये फिजिकल लेअरबद्दल आपण बघितलं आणि CN बद्दल इंट्रो बघितलं. दिस लेयर्स ओनली सेंड्स रॉ बिट्स 0 and 1s थ्रू केबल्स, वायर्स अँड एअर. तर हे काय करते, ही जी लेअर आहे ही लेअर काय करते, तुमची 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये काय करते, बिट्स सेंड करत असते तुमचे थ्रू. कशा थ्रू? केबल्स, वायर आणि एअरच्या थ्रू. तर हे झालं फिजिकल लेअरच्या बद्दल. बट फिजिकल लेअर डज नॉट केअर इफ दोज बिट्स अराईव्ह करेक्टली ऑर नॉट, इट जस्ट सेंड सिग्नल्स. तर फिजिकल लेअर काय करते, फक्त सिग्नल सेंड करते. पण त्या जे सिग्नल असतात ते सिग्नल्स, त्याच्यामधल्या ज्या बिट्स असतात त्या बरोबर तिकडे जात आहेत का रिसिव्हरकडे, तर हे फिजिकल लेअरचं काम नाही आहे. तर युनिट नंबर 2 जो आहे तुमचा डेटा लिंक लेअर, याच्यामध्ये काय आहे नेमकं, धिस लेअर सिट्स जस्ट अबव द फिजिकल लेअर. फिजिकल लेअरच्या वरती येते ही डेटा लिंक लेअर तुमची. इट्स मेन जॉब इज, याची मेन जॉब काय आहे तर टेक रॉ बिट्स फ्रॉम फिजिकल लेअर. फिजिकल लेअरपासून रॉ बिट्स घ्यायच्या, त्यांना ऑर्गनाइज देम इन टू स्मॉल पॅकेट्स कॉल्ड फ्रेम्स. तर त्यांना स्मॉल पॅकेट्समध्ये अरेंज करायचं, त्यालाच आपण फ्रेम्स असं बोलतो. तर या युनिटमध्ये फ्रेमचा कन्सेप्ट तुम्हाला शिकायचा आहे डिटेलमध्ये. चेक इफ फ्रेम्स अराईव्ह करेक्टली, एरर कंट्रोल. त्याच्यामध्ये तुम्हाला ते ज्या फ्रेम्स आहेत त्या करेक्टली आलेल्या आहेत का ते चेक करायचं काम डेटा लिंक लेअरकडे आहे. त्याच्यामधले एरर कंट्रोल करायचं काम पण डेटा लिंक लेअरकडे येतं. मेक शुअर सेंडर डज नॉट सेंड डेटा टू फास्ट फॉर रिसिव्हर. तर रिसिव्हरसाठी तुमचा जो सेंडर असेल तो जास्त फास्टली तिथं डेटा सेंड नाही करणार, याच्याबद्दल पण मेक शुअर करते ही तुमची लेअर. त्यानंतर हँडल कम्युनिकेशन बिटवीन टू डायरेक्टली कनेक्टेड डिव्हायसेस लाईक 2 कॉम्प्युटर्स कनेक्टेड बाय 1 केबल. तर अशा प्रकारे कम्युनिकेशन पण हँडल करते डायरेक्टली 2 डिव्हायसेसमधलं. तर हे सगळे जे कामं आहेत हे सगळे कामं डेटा लिंक लेअर तुमची करत असते. त्यानंतर या युनिटमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे तर हाऊ डेटा इज पॅक इन टू फ्रेम्स. तर फ्रेममध्ये तुम्ही डेटा कसा पॅक केला जातो याच्याबद्दल आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे, म्हणजेच फ्रेमिंगचा कन्सेप्ट इथे आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर हाऊ एरर्स आर डिटेक्टेड अँड करेक्टेड, म्हणजेच या कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये तुमचे जे एरर्स येत असतील ते कसे डिटेक्ट करायचे आणि त्यांना कसं करेक्ट करायचं आहे त्याच्याबद्दल पण आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये खास करून पॅरिटी, चेकसम आणि CRC हे जे टॉपिक आहेत हे टॉपिकवरती जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. त्यानंतर हाऊ रिलायबल डेटा ट्रान्सफर
हॅपन्स, म्हणजेच तुमचा डेटा ट्रान्सफर हा किती रिलायबल आहे हे पण याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये स्टॉप अँड वेट, त्यानंतर गो बॅक यन आणि सिलेक्टिव्ह रिपीट या 3 टॉपिक जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. त्यानंतर वन रिअल लाईफ टेक्नॉलॉजी पण आपल्याला डिस्कस करायची आहे विथ एक्झाम्पल. तर ती कोणती आहे? सोनेट. तर हे एक एक्झाम्पल आहे. तर सोनेटबद्दल पण आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे. तर हे झालं इंट्रो तुमच्या डेटा लिंक लेअरचं, जे तुम्हाला सगळ्यात आधी माहिती पाहिजे होतं युनिट चालू करायच्या आधी. तर आता वन बाय वन आपण मेन टॉपिक्स आपल्या युनिटचे चालू करूयात. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तो आहे डेटा लिंक लेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड टू नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअर ही तिसरी लेअर आहे. सगळ्यात खालची लेअर झाली तुमची फिजिकल लेअर, त्यानंतर मधली लेअर झाली तुमची डेटा लिंक लेअर आणि त्याच्यावरची नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअरला काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते तुमची डेटा लिंक लेअर, त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. द डेटा लिंक लेअर DLL इज द सेकंड लेअर ऑफ OSI मॉडेल. तर OSI मॉडेलची ही सेकंड लेअर आहे तुमची डेटा लिंक लेअर, लोकेटेड बिटवीन फिजिकल लेअर अँड नेटवर्क लेअर. तर या दोघं लेअरमध्ये ही लोकेटेड आहे. इट्स मेन जॉब इज प्रोव्हाइड रिलायबल डेटा ट्रान्सफर सर्व्हिसेस टू नेटवर्क लेअर. तर याचं मेन काम काय आहे? रिलायबल डेटा ट्रान्सफरच्या सर्व्हिस तुम्हाला नेटवर्क लेअरला प्रोव्हाइड करायचं, हे याचं मेन जॉब आहे. इट रिसिव्स रॉ बिट्स फ्रॉम द फिजिकल लेअर. फिजिकल लेअरपासून रॉ बिट्स घ्यायच्या, त्यांना कन्वर्ट करायचं फ्रेम्समध्ये, त्यानंतर चेक करायचं एरर आहेत का काही, त्यानंतर डिलिव्हर करायचा करेक्ट डेटा नेटवर्क लेअरला. तर या फ्लोने ते जाणार फिजिकल टू नेटवर्क लेअरपर्यंत. व्हाय डज द नेटवर्क लेअर नीड धीस सर्व्हिसेस. तर नेटवर्क लेअरला या सर्व्हिसेस का यूज कराव्या लागतात? द नेटवर्क लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर फाइंडिंग द path to destination, but it does not handle problems like lost frames, damaged frames, duplicate frames, त्यानंतर फ्लो कंट्रोल. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे फिजिकल लेअर आणि नेटवर्क लेअर तुमची हँडल नाही करत, म्हणून आपण स्पेशली डेटा लिंक लेअर तिथे ठेवलेली आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी. The data link layer handles all these tasks and provide a clean and reliable communication channel. तर हे काय करतं? हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचं काम डेटा लिंक लेअर करते तुमची, आणि रिलायबल कम्युनिकेशन तुमच्या नेटवर्क लेअरला प्रोव्हाइड करायचं काम तुमचं डेटा लिंक लेअर हे करत असतं. तर याच्यामध्ये काही टाईप्स आहेत जे काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तुमच्या नेटवर्क लेअरला. तर टोटल मेन 3 टाईप्स आहेत याचे. वन बाय वन आपण हे तिघं पण टाईप कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिला येतो अनएक्नॉलेजेबल कनेक्शनलेस सर्व्हिस. तर याच्यामध्ये काय असतं? तुमचं जे ॲक्नॉलेजमेंट राहतं ते नसतं. तर इन दिस सर्व्हिस द सेंडर सेंड्स डेटा फ्रेम्स डायरेक्टली टू द रिसिव्हर विदाऊट इस्टॅब्लिशिंग अ कनेक्शन. याच्यामध्ये कोणतंही कनेक्शन इथे इस्टॅब्लिश केलं जात नाही, तर डायरेक्टली तुमच्या जे फ्रेम्स असतात ते डायरेक्टली सेंड केले जातात तुमच्या रिसिव्हरला. द रिसिव्हर डज नॉट सेंड एनी ॲक्नॉलेजमेंट आफ्टर रिसिव्हिंग द फ्रेम. तर रिसिव्हरकडे जेव्हा फ्रेम येते तेव्हा तो ॲक्नॉलेजमेंट सेंड नाही करत तुमच्या सेंडरला. तर त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नाही भेटणार म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही जर फ्रेम लॉस्ट झाल्या किंवा डॅमेज झाल्या तर त्या परत सेंड नाही करता येणार. इट इज नॉट सेंड अगेन, कारण ॲक्नॉलेजमेंटचं भेटणार नाही तर तिथे सेंडरला माहीतच होणार नाही की तिकडे काय झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे हे काय करतं? वर्क करतं. त्यानंतर याचे फीचर्स काय काय आहेत? तर नो कनेक्शन सेटअप असतो, याच्यामध्ये कोणताही कनेक्शन सेटअप नसतो. नो ॲक्नॉलेजमेंट, याच्यामध्ये कोणतंही ॲक्नॉलेजमेंट नसतं फ्रेम मिळाल्यानंतर. नो ट्रान्समिशन, तर याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंटच नाही आहे तर इकडे ट्रान्समिशन पण नाही होणार परत ज्या लॉस्ट झालेल्या फ्रेम्स असतील किंवा डॅमेज झालेल्या असतील. त्यानंतर फास्ट कम्युनिकेशन, पण याच्यामध्ये फास्ट कम्युनिकेशन असतं. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज यू सेंड अ नॉर्मल लेटर थ्रू द पोस्ट ऑफिस. समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमधून एक नॉर्मल लेटर सेंड करत आहात. यू सिम्पली पोस्ट इट, तुम्ही सिम्पली त्याला पोस्ट करता. यू नेवर आस्क वेदर युअर फ्रेंड रिसीव्ह इट, तर तुम्ही तिथे आस्क म्हणजेच विचारत नाही की तुमचा फ्रेंडला तिथे लेटर भेटलं आहे का नाही. इफ द लेटर इज लॉस्ट यू डोंट नो, तर जर ते मध्ये कुठे लॉस्ट झालं तुमचं लेटर तर तुम्हाला ते माहीत होत नाही. तर एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं तुमचं कनेक्शनलेस सर्व्हिस याच्याबद्दल सांगतं. तर इथे कोणतंही
ॲक्नॉलेजमेंट वापस भेटत नाही तुमच्या सेंडरला. तर हे कशामध्ये यूज होतं, तर इथरनेट लॅन जे असतात त्याच्यामध्ये यूज होतं आणि रिलायबल वायर नेटवर्क्स जे असतात त्याच्यामध्ये यूज केलं जातं मोस्टली. तर अशा प्रकारे तुमचं जे अनॲक्नॉलेजेबल कनेक्शनलेस सर्व्हिस होती ती अशी वर्क करते. तर हे काय करतं, डायरेक्टली नेटवर्क लेअरला सेंड करते आणि नेटवर्क लेअरकडून कोणताही रिस्पॉन्स नाही भेटत, ॲक्नॉलेजमेंट नाही भेटत रिसिव्हरकडून. त्यानंतर येतं ॲक्नॉलेज कनेक्शनलेस सर्व्हिस. आता ही त्याच्या अपोजिट आहे, इथे ॲक्नॉलेजमेंट भेटतं. इन दिस सर्व्हिस नो कनेक्शन इज इस्टॅब्लिश फर्स्ट. तर याच्यामध्ये पण कोणतंही इस्टॅब्लिश नाही करत आपण कनेक्शन, बट एव्हरी फ्रेम इज ॲक्नॉलेजेबल. तर इथे काय असतं की तुमचं जे ॲक्नॉलेजमेंट असतं ते इथे वापस भेटत असतं एव्हरी फ्रेमसाठी. इफ द सेंडर डज नॉट रिसीव्ह ॲन ॲक्नॉलेजमेंट विदिन अ सर्टेन टाईम इट सेंड्स अ फ्रेम अगेन. तर इथे ॲक्नॉलेजमेंट जर भेटलं नाही तुमच्या सेंडरला तर ते काही सर्टेन टाईम असतो त्यांचा, त्या टायमापर्यंत जर ते भेटलं नाही तर तो काय करेल, त्या फ्रेमला परत सेंड करेल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. धिस मेक्स कम्युनिकेशन मोअर रिलायबल. तर हे काय करतं, तुमच्या कम्युनिकेशनला मोअर रिलायबल करतं. फीचर्स काय काय आहेत याचे, तर नो कनेक्शन सेटअप, याच्यामध्ये पण कनेक्शन सेटअप नसतो, पण प्रत्येक फ्रेमसाठी इथे ॲक्नॉलेजमेंट असते. त्यानंतर लॉस्ट फ्रेम आर रिट्रान्समिट. तर इकडे आपण लॉस्ट झालेल्या फ्रेम्स तिथे रिट्रान्समिट करत असतो. त्यानंतर मोर रिलायबल दॅन अनॲक्नॉलेजेबल सर्व्हिस. तर अशा प्रकारे काय असतं, मोर रिलायबल असते ही तुमची सर्व्हिस. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इमॅजिन करू शकता की यू सेंड अ पार्सल टू युअर फ्रेंड. तर तुम्ही काय करता, तुमच्या फ्रेंडला जेव्हा पार्सल सेंड करता, युअर फ्रेंड, तुमचा फ्रेंड तुम्हाला कॉल करून सांगतो की ते पार्सल इकडे आलेलं आहे, रिसीव केलेलं आहे मी. तर हे काय झालं, एक ॲक्नॉलेजमेंट झालं, त्याने तुम्हाला सांगितलं की ते आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे ॲक्नॉलेज कनेक्शनलेस सर्व्हिस इथे वर्क करते. तर हे कशामध्ये यूज केलं जातं, तर तुमचे जे वायफाय असतं त्याच्यामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर वायरलेस कम्युनिकेशन जे असतं त्याच्यामध्ये यूज केलं जातं जास्तीत जास्त करून. तर हे झाला दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा जो पॉईंट येतो तो आहे ॲक्नॉलेज कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस. तर याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट तर आहे, पण कनेक्शन कोणतं आहे, ओरिएंटेड आहे. तर कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस काय असते, तर तिथे केबल वगैरेचा यूज केला जातो. इन दिस सर्व्हिस अ कनेक्शन इज इस्टॅब्लिश बिफोर सेंडिंग अ डेटा. तर इथे काय असतं की कनेक्शन इथे इस्टॅब्लिश केलं जातं बिफोर सेंडिंग अ डेटा. इच फ्रेम इज नंबरेड अँड द रिसिव्हर सेंड्स अँड ॲक्नॉलेजमेंट फॉर एव्हरी फ्रेम. तर इथे पण प्रत्येक फ्रेमसाठी आपण काय करतो, ॲक्नॉलेजमेंट सेंड करत असतो आणि प्रत्येक फ्रेमसाठी आपण नंबर दिलेले असतात तिथे की 1 नंबरची फ्रेम आहे, दुसऱ्या नंबरची फ्रेम आहे, तिसऱ्या नंबरची फ्रेम आहे. तर असे नंबर दिलेले राहतात. तर हे काय काय इन्शुअर करते ही सर्व्हिस, तर करेक्ट डिलिव्हरी इथे होते तुमच्या डेटाची. त्यानंतर इथे कोणतेही डुप्लिकेट तयार नाही होत तुमच्या फ्रेम्समध्ये. त्यानंतर फ्रेम्स अराईव्ह इन ऑर्डरमध्ये तुमची फ्रेम जाते, 1 2 3 4 अशा ऑर्डरमध्ये जाते फ्रेम्सच्या. इट इज द मोस्ट रिलायबल सर्व्हिस. तर ही सगळ्यात रिलायबल सर्व्हिस आहे, सगळ्यात जास्त रिलायबल. त्यानंतर फीचर्स काय काय आहेत, तर कनेक्शन इस्टॅब्लिश फर्स्ट. सगळ्यात पहिले इथे कनेक्शन इस्टॅब्लिश केलं जातं. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट पण असतं प्रत्येक फ्रेमसाठी. एरर रिकव्हरी पण आहे, एरर जर झाला तर तिथे रिकवर केला जातो. ऑर्डर डिलिव्हरी आहे, ऑर्डरमध्ये तिथे डिलिव्हर केलं जातं तुमच्या डेटाला. त्यानंतर हायेस्ट रिलायबिलिटी इथे तो देतो. तर हे सगळे फीचर्स आहेत. त्यानंतर जर एक्झाम्पल बघायचं झालं याचं, तर सपोज यू अँड युअर फ्रेंड डिसाईड टू एक्सचेंज 10 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. तर तुम्ही आणि तुमचा फ्रेंड समजा डिस्कस करत आहे की तुम्ही काय करणार आहे, एकमेकांचे डॉक्युमेंट्स 10 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे एक्सचेंज करणार आहे दोघांचे. तर तुम्ही काय करणार, एक्सचेंज करायच्या आधी काय करणार, तुम्ही तिथे डॉक्युमेंट्सला नंबरिंग करणार 1 2 3 4 असं, की कोणता डॉक्युमेंट पहिला, कोणता डॉक्युमेंट दुसरा. तर अशा प्रकारे तुम्ही तिथे नंबरिंग करणार. युअर फ्रेंड काय करणार, कन्फर्म करणार की आफ्टर रिसिव्हिंग इच डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही ते कन्फर्म करणार. मग नंबर वाईज तो काय करेल, हा 1 नंबरचा डॉक्युमेंट होता, हा 2 नंबरचा डॉक्युमेंट होता, अशा प्रकारे तो काय करेल तिथे मोजून घेईल पूर्ण.
इफ वन डॉक्युमेंट इज मिसिंग, जर एखादा डॉक्युमेंट तिथे मिस झाला तर तुम्ही काय कराल, रिसेंड कराल त्या डॉक्युमेंटला. तर अशा प्रकारे तुमची जी ॲक्नॉलेज कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस जी आहे ती वर्क करते. तर ही सर्व्हिस कशा कशामध्ये यूज केली जाते, तर बँकिंग सिस्टीम जे राहतात तुमचे त्याच्यामध्ये यूज केली जाते, फाईल ट्रान्सफरसाठी पण यूज केली जाते आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे राहतात तुमचे त्याच्यासाठी पण यूज केली जाते. तर असे या ज्या 3 सर्व्हिसेस आहेत, या 3 सर्व्हिसेस तिथे तुमचे डेटा लिंक लेयर काय करते, नेटवर्क लेयरला प्रोव्हाइड करत असते. तर याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात की एक्सप्लेन सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय डेटा लिंक लेयर टू नेटवर्क लेयर. त्यानंतर शॉर्ट नोट पण याच्यावरती विचारू शकतात की कोणकोणत्या टाईपच्या सर्व्हिसेस आहेत तिथे. तर या 3 सर्व्हिसेस तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर. त्यानंतर या युनिटचा दुसरा पार्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, फ्रेमिंग आणि ॲड्रेसिंग. आता फ्रेमिंग आणि ॲड्रेसिंग काय राहतं याच्याबद्दल आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले म्हणजे फ्रेमिंग. फ्रेमिंग इज अ प्रोसेस ऑफ डिवायडिंग अ कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ बिट्स इंटू स्मॉलर युनिट कॉल्ड फ्रेम्स. आता फ्रेमिंग म्हणजे काय, फिजिकल लेअरकडून तुम्ही काय घेता, बिट्स घेता, त्या बिट्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फ्रेममध्ये. तर स्मॉल युनिट्स ऑफ फ्रेम्स याच्यामध्ये आपण काय करतो, त्याला कन्वर्ट करत असतो किंवा डिवाइड करत असतो. तर याच प्रोसेसला आपण फ्रेमिंग असं बोलतो. द फिजिकल लेअर सेंड्स ओनली अ स्ट्रीम ऑफ 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये ते काय करतं, बिट सेंड करतं तुमची फिजिकल लेअर. इट डज नॉट नो व्हेअर वन मेसेज स्टार्ट ऑर एंड. तर कोणता मेसेज तिथे चालू झालेला आहे, कुठून आणि कुठपर्यंत एंड होईल हे याला माहिती नसते फिजिकल लेअरला. तर डेटा लिंक लेअर काय करते, ॲड्स हिडर अँड ट्रेलर टू द डेटा क्रिएटिंग अ फ्रेम. तर फ्रेम क्रिएट करण्यासाठी तो काय करतो, हिडर आणि ट्रेलर तिथे देत असतो. आता हे काय राहतं हिडर आणि ट्रेलर हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर हे काय करतं, त्याला हिडर आणि ट्रेलर याच्यानं काय होतं की तुमचा जो मॅसेजची बिगिनिंग आणि एंडिंग कुठे कुठे आहे तर ते तुम्हाला कळतं, आयडेंटिफाय करता येतं याच्या मदतीने. तर अशा प्रकारे डेटा लिंक लेअर तिथे तुमची फ्रेमिंग करत असते. आता ॲड्रेसिंग म्हणजे काय, ॲड्रेसिंग मीन्स ॲडिंग द सोर्स सेंडर अँड डेस्टिनेशन रिसिवर मॅक ॲड्रेस इन द फ्रेम हिडर. आता फ्रेमला जे हिडर असतं स्टार्टिंगचं, त्या हिडरमध्ये काय करत असतो, एक मॅक ॲड्रेस देत असतो त्याला की सोर्स कोणता आहे आणि डेस्टिनेशन कोणती आहे हे ओळखण्यासाठी, तिथे इन्शुअर करण्यासाठी. दिस इन्शुअर्स दॅट अ फ्रेम रिचेस द करेक्टली डिव्हाइसेस इन नेटवर्क. नेटवर्कमध्ये तुमचं जे फ्रेम आहे ती करेक्टली डिव्हाइसपर्यंत पोहोचली का नाही हे काय करतं, सांगतं. तर ही ॲड्रेसिंगची प्रोसेस पण खूप महत्त्वाची असते. व्हाय इज फ्रेमिंग नीडेड, तर फ्रेमिंगची गरज का लागली आपल्याला यामध्ये. विदाऊट फ्रेमिंग काय होईल, द रिसिवर वुड रिसीव ओनली कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ बिट्स. तर तुमचा रिसिवर काय करेल, फक्त कंटिन्युअसली तिथं स्ट्रीमच्या बिट्स ज्या असतील त्या घेत असेल तुमच्या फक्त. इट वुड नॉट नो व्हेअर द मेसेज स्टार्ट्स अँड एंड्स अनादर बिगिन. कुठून होईल तुमचा जो मेसेज असतो तो कुठून स्टार्ट होईल आणि कुठे एंड होईल हे रिसिव्हरला माहीत नसेल. तर तो काय करेल, फक्त कंटिन्युअसली बिट्स तिथे घेत राहील, डेटा तुमचा घेत राहील. डेटा कुल्ड बी इंटरप्रिटेड इनकरेक्टली. तर तिथे इंटरप्रेट बरोबर करता येणार नाही तुमच्या डेटाला, म्हणून आपण काय करतो, फ्रेमिंगचा यूज करतो. फ्रेमिंग काय करते, या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत तुमचे त्यांना सॉल्व करायचं काम तिथे करत असते आणि स्टार्टिंग आणि एंडिंग तुमच्या मेसेजची तिथे ठरवत असते बाय फ्रेम्सनं, एव्हरी फ्रेमनं. तर अशा प्रकारे फ्रेमिंग आणि ॲड्रेसिंग तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. त्यानंतर आता फ्रेमचं स्ट्रक्चर आपण इथे बघणार आहोत. तर फ्रेमचं स्ट्रक्चर कसं असतं इथे तुम्हाला दिसतंय. तर सगळ्यात पहिले तुमची जी फ्रेम आहे ही काही पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते. तर सगळ्यात पहिला जो पार्ट असतो तुमच्या फ्रेमचा तो असतो फ्लॅग. तर पहिला जो फ्लॅग असतो तो काय असतो, स्टार्ट ऑफ फ्रेम. तर तुमच्या फ्रेम स्टार्ट व्हायची इथे बिगिनिंग असती, तर पहिला फ्लॅग तिथे येतो, तो असतो 1 बाईटचा. त्यानंतर येतं डेस्टिनेशन ॲड्रेस. तुम्हाला सांगितलं मॅक ॲड्रेस असतो, ॲड्रेसिंग इथे प्रॉपर केलेली असते. तर डेस्टिनेशन ॲड्रेस असतो म्हणजेच कुठे पाठवत आहे आपण, सोर्स त्याचा कुठं आहे, तर हा असतो 6 बाईटचा. त्यानंतर असतो सोर्स ॲड्रेस. आता सोर्स ॲड्रेस म्हणजेच काय, कोणी सेंड केलेला आहे, सेंडरचा ॲड्रेस, तर तो असतो 6 बाईटचा. त्यानंतर लेंथ आणि टाईप. तर लेंथ आणि टाईप म्हणजेच काय की
डेटा तुमचा जो डेटा आहे त्याची लेंथ किती आहे आणि टाईप म्हणजेच प्रोटोकॉल कोणता तो यूज करत आहे तिथे फील्ड त्याची. तर हे आहे 2 बाईट्सचं. त्यानंतर डेटा आणि प्ले लोड आपण त्याला बोलतो. तर कोणता डेटा तिथे तुम्ही सेंड करत आहे ते येतं तुमच्या व्हेरिएबलमध्ये. तर याच्यामध्ये 46 ते 1500 बाईट्स इथे यूज केले जातात. त्यानंतर FCS याच्यामध्ये CRCचा यूज करतो आपण, ते काय आहे सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर लास्टचा जे येतो फ्लॅग येतो तो काय आहे, एंडिंग आहे तुमच्या फ्रेमची, तर ते पण 1 बाईटची आहे. तर या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन इथे खाली आहे. जसं की फ्लॅग आहे तुमचा तो काय करतो, स्टार्टिंग आणि एंडिंग तिथे असते फ्रेमची तुमच्या. तर तिथे स्पेशल बीट पॅटर्न असतो तुमच्या फ्रेमिंगमध्ये, लाईक 0 1 1 1 1 0. तर अशा पॅटर्न तो मध्ये फ्रेम तुमचा फॉलो केला जातो. त्यानंतर डेस्टिनेशन ॲड्रेस आहे म्हणजेच मॅक ॲड्रेस ऑफ अ रिसिवर. तर रिसिवर जो असेल तुमचा त्याचा मॅक ॲड्रेस असेल. त्यानंतर सोर्स ॲड्रेस म्हणजेच काय की सेंडरचा ॲड्रेस मॅक ॲड्रेस. त्यानंतर लेंथ आणि टाईप फील्ड. तर लेंथ म्हणजेच काय की लेंथ ऑफ युअर डेटा. त्यानंतर डेटाची लेंथ किती असेल ती हे सांगतं. आणि टाईप ऑफ प्रोटोकॉल कॅरीड इन अ डेटा. तर कोणता प्रोटोकॉल आहे, कोणत्या टाईपचा प्रोटोकॉल आहे ते इथे सांगितलं जातं. त्यानंतर डेटा पेलोड म्हणजेच काय की कंटेन्स द ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन टू बी ट्रान्समिटेड. कोणती ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे जी ट्रान्समिट करत आहात तुम्ही त्याच्याबद्दल. आणि साईज ऑफ अ व्हेरिएबल. त्यानंतर FCS म्हणजेच काय, फ्रेम चेक सिक्वेन्स. आता याच्यामध्ये सिक्वेन्स चेक केला जातो. त्यानंतर एरर डिटेक्शन केलं जातं विथ द यूज ऑफ सायकलिक रिडन्डन्सी चेक. तर हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत काय आहे. तर त्यानंतर लास्टचा फ्लॅग येतो तो काय करतो, एंडिंग सांगतो तुमच्या फ्रेमची. तर अशा प्रकारे हे सगळे जे आहे स्ट्रक्चर फ्रेमचं, हे याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे डायग्राम सहित एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यानंतर नोट काय आहे, तर द ॲड्रेसेस सोर्स अँड डेस्टिनेशन आर हार्डवेअर ॲड्रेसेस. तर तिथे ते हार्डवेअरचे ॲड्रेस असतात, मॅक ॲड्रेसेस. यूज इन लॅन कम्युनिकेशन. तर हे लॅन कम्युनिकेशनमध्ये यूज केले जातात. तर असं झालं, हे तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे फ्रेमचं. त्यानंतर येतं मेथड. आता फ्रेमिंगच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे, तर इथे 4 मेथड्स आहेत टोटल, तर त्या तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात कोणत्या मेथड्स आहेत. तर सगळ्यात पहिली म्हणजे कॅरेक्टर बाईट मेथड येते तुमची, कॅरेक्टर बाईट काउंट. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले काउंट असतो, नंबर ऑफ बाईट्स किती असतील तुमच्या याच्यात फ्रेममध्ये. त्यानंतर डेटा असतो तुमच्या फ्रेममध्ये. आणि लास्टचा ट्रेलर जो काय असतो तुमचा, जितका पण डेटा असेल त्याच्यामध्ये एरर वगैरे चेक करत असतो. तर ॲक्च्युअल डेटामध्ये असतो. त्यानंतर बाईट्स, नंबर ऑफ बाईट्स किती यूज करता येते. तर हिडर कंटेन्स अ फील्ड दॅट टेल्स नंबर ऑफ बाईट्स इन अ फ्रेम. तर हिडर काय करते, तुमचं नंबर ऑफ बाईट्स सांगते की किती बाईट्स आहेत. रिसिव्हर रीड्स काउंट्स अँड नोज वेअर फ्रेम एंड्स. तर तो काय करतो, ते जे बाईट्स असतील त्या काउंट करतो आणि त्याला माहीत होतं की कुठे तुमची फ्रेम जी आहे ती एंड होणार आहे. तर असे स्पेसिफिक फ्रेम्सच्या तिथं बाईट्स तिथे दिलेल्या असतात, पॅटर्न तिथे दिलेला असतो, म्हणून तिथे रिसिव्हरला कळतं की कुठे एंड होत आहे. इफ कुड नॉट फील्ड इज करप्टेड रिसिव्हर गेट्स कन्फ्यूज. तर याच्यासाठी इथे CRCचा यूज केलेला आहे. त्यानंतर दुसरं आहे कॅरेक्टर बाईट स्टफिंग. तर स्टफिंगमध्ये काय होतं की स्पेशल कॅरेक्टर्स फ्लॅग मार्क स्टार्ट अँड एंड ऑफ फ्रेम. तर इथे स्पेशल कॅरेक्टर्सचे काही फ्लॅग यूज केले जातात. जसं की तुम्ही इथे ओरिजिनल डेटामध्ये बघू शकता की इथे ओरिजिनल डेटामध्ये अशी दिसते तुमची फ्रेम. त्यानंतर आफ्टर बाईट स्टफिंग. त्यानंतर स्टफिंगचा यूज केल्यानंतर तुमची फ्रेम कशी दिसेल, तर इथे तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपण ESCचा यूज केलेला आहे. ESC म्हणजेच काय, इस्केप कॅरेक्टरचा इथे यूज केलेला आहे. तर इफ फ्लॅग अपियर्स इन अ डेटा ESC इज इन्सर्टेड बिफोर इट. तर तुम्ही इथे बघू शकता की स्टार्टिंगचा फ्लॅग असतो आणि एंडिंगचा एक फ्लॅग असतो, त्याच्यामध्ये कुठलाही फ्लॅग नसतो. जर फ्लॅग असेल तर आपण काय करतो, स्टफिंग करतो. आणि स्टफिंगमध्ये आपण कशाचा यूज करतो, इस्केप कॅरेक्टरचा यूज करतो, त्याला इन्सर्ट करतो तिथे जर एखादा फ्लॅगमध्ये जर येत असेल तर. मग रिसिव्हर काय करेल, रिसिव्हर ते इस्केप जे तुमचा कॅरेक्टर आहे त्याला रिमूव्ह करेल आणि ओरिजिनल डेटाला तिथे डिकोड करेल. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. आणि तुमचा जो मध्ये आलेला फ्लॅग आहे त्याला आपण फ्रेम डायलिमिटर असं बोलत असतो.
त्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो आहे बीट स्टफिंग. आता बीट स्टफिंग म्हणजेच काय की फ्रेम स्टार्ट्स अँड एंड्स विथ अ स्पेशल बीट पॅटर्न. तर तुमची जी फ्रेम आहे ती काही पॅटर्नमध्ये तिथे बीटच्या काही स्पेशल पॅटर्नमध्ये तिथे असते आणि त्याच्यामध्ये पॅटर्न दिलेला असतो एक फ्लॅगला तुमच्या. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे काही पॅटर्न आहे जसं की 0 1 1 1 1 1 आणि 0. तर या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा तिथे सेंड केला जातो. तर इथे ओरिजिनल डेटा तुम्ही बघू शकता आणि स्टफिंग नंतर असा डेटा तिथे होतो. तर इफ सेंडर्स फाइंड्स अ 5 कॉन्सिक्युटिव्ह वन्स इन अ डेटा, तर तुमच्या सेंडर काय करेल 5 1 तिथे पाठवेल आणि इट इन्सर्ट अँड एक्स्ट्रा 0. तर तिथे काय करेल 5 कंटिन्युअस 1च्या नंतर काय करेल एक्स्ट्रा 0 तिथे ॲड करेल, कारण तिथे एक पॅटर्नमध्ये तुमचा डेटा सेंड करायचा आहे म्हणून. मग रिसिव्हर काय करेल तो जो 0 आहे तो तिथून रिमूव्ह करेल आणि ओरिजिनल डेटा जो असेल तो तिथे घेईल. तर इथे याच्यामध्ये काय करतो आपण एक्स्ट्रा 0 ॲड करतो आणि कॅरेक्टर स्टफिंगमध्ये काय करतो आपण एक्स्ट्रा तिथे इस्केप कॅरेक्टर तिथे इन्सर्ट करत असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा जो टाईप आहे, चौथी जी मेथड आहे ती आहे फिजिकल लेअर व्हायोलेशन. तर याच्यामध्ये काय आहे की यूज काय करायचं आहे आपल्याला स्पेशल इनव्हॅलिड सिग्नल. तर इनव्हॅलिड सिग्नल इथे आपण यूज करतो नॉट 0 आणि 1 टू मार्क फ्रेम बाउंड्री. तर फ्रेमची जी बाउंड्री आहे ती सेट करण्यासाठी आपण इथे हे इनव्हॅलिड सिग्नल आपण इथे यूज करत असतो. ओनली वर्क्स इन सम एन्कोडिंग स्कीम. तर हे फक्त काही ओनली स्पेसिफिक एन्कोडिंग स्कीमसाठी आपण यूज करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये नॉर्मल डेटा सिग्नल असतील आणि नॉर्मल डेटा सिग्नल असतात. त्याच्यामध्ये बाउंड्री सेट करण्यासाठी आपण इनव्हॅलिड सिग्नल इथे यूज करतो. तर ते काय करतात ती फ्रेमची बाउंड्री स्टार्टिंग आणि एंडिंग ठरवत असतात. तर अशा प्रकारे तुमचे जे 4 टाईप्स आहेत तुमच्या फ्रेमिंगचे ते आपण कव्हर केले. तर फ्रेममध्ये कॉमनली काय असतं, फ्रेमची स्टार्टिंग म्हणजेच हिडर असतं, त्यानंतर डेटा असतो त्याच्यामध्ये कोणता ओरिजिनल डेटा असेल तो, आणि लास्टला काय असतं ट्रेलर असतं त्याची एंडिंग असते. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तिथे असतं बेसिक फ्रेमिंगचं. तर हेच लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात पहिलं तर इझी आहे. सगळ्यात पहिले तर काउंटच्या बेसिसवर तुम्ही काय करता सेंड करता डेटा. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात काय करता, दुसऱ्या ह्याच्यात फक्त इस्केप कॅरेक्टर तुमचं तिथे इन्सर्ट करता. त्यानंतर पॅटर्न फॉलो करण्यासाठी तुम्ही तिसऱ्या ह्याच्यात काय करता इथे झिरोला ॲड करता आणि चौथ्या ह्याच्यात काय करता इनव्हॅलिड सिग्नलला तिथे तुम्ही यूज करत असता. तर अशा प्रकारे 4ही आपण कव्हर केले. त्यानंतर याच्यावरती विचारल्या जाणारे क्वेश्चन्स इथे मी काढलेले आहेत, जसं की फ्रेमिंग काय आहे, त्याच्यामध्ये डेटा लिंक लेअरमध्ये काय नीड आहे त्याचा, त्यानंतर डिफरंट टाईप्स काय काय आहेत, मेथड्स काय काय आहेत, त्यानंतर डायग्रामसहित त्याला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे जे टाईप्स आहेत हे एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्यानंतर ॲड्रेसिंग काय आहे ते पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला तिथे कव्हर केलेलं आहे मी. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे या युनिटचा म्हणजेच इम्पॉर्टंट टॉपिक आहे डिझाईन इश्यूज ऑफ डेटा लिंक लेअर. तर याच्यामध्ये कोणकोणते इश्यूज येऊ शकतात तर याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. द डेटा लिंक लेअर DLL इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफरिंग डेटा रिलायबली. मग रिलायबलसाठी आपण काय करतो इथे डेटा आपल्याला रिलायबल सेंड करायचा असेल तर तिथे आपल्याला एरर वगैरे सगळं सॉल्व करावं लागतं. फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस ओव्हर अ कम्युनिकेशन लिंक. तर आपण वन डिव्हाइसपासून तर दुसऱ्या डिव्हाइसला रिलायबली डेटा तिथे सेंड करत असतो. ड्युरिंग ट्रान्समिशन 3 मेन प्रॉब्लेम्स कॅन ऑकर. तर ट्रान्समिशनच्या वेळेस तिथे 3 मेन प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुमच्या याच्यामध्ये ट्रान्समिशनमध्ये. तर सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या ज्या फ्रेम्स असतात त्या डॅमेज होऊ शकतात. दुसरं म्हणजे सेंडर जो असतो तुमचा तो काय करेल डेटाला फास्ट सेंड करेल रिसिव्हरकडे. त्यानंतर फ्रेम जी असेल ती लॉस्ट होईल किंवा डुप्लिकेट होईल किंवा रिसिव्हरच्या आउट ऑफ ऑर्डर जाईल. तर या सगळे जे प्रॉब्लेम्स येत असतात ते येतात ट्रान्समिशनच्या वेळेस. तर हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी डेटा लिंक लेअरनं काय केलं आहे 3 इम्पॉर्टंट डिझाईन मेकॅनिझम काढलेले आहेत जे तुम्हाला इथे शिकायचे आहेत. तर सगळ्यात पहिला म्हणजे एरर कंट्रोल. एरर आपल्याला कंट्रोल करायचा आहे. त्यानंतर फ्लो कंट्रोल म्हणजेच त्याचा स्पीड आपल्याला कंट्रोल करायचा आहे. आणि तिसरं म्हणजे रिलायबल डेटा ट्रान्सफर. तर रिलायबल डेटा तिथे आपल्याला करेक्ट डेटा तिथे आपल्याला द्यायचा आहे. तर या तिघं पण प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी इथे 3 मेथड आपल्याला दिलेले आहेत. तर या सगळ्या मेथड्स आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली जी मेथड आहे ती तुमची ती आहे एरर कंट्रोल.
तर एरर कंट्रोल म्हणजेच काय याच्याबद्दल आपण बघून घेऊयात. तर एरर कंट्रोल इज अ प्रोसेस ऑफ डिटेक्टिंग अँड रिकव्हरिंग फ्रॉम एरर्स दॅट ऑकरिंग ड्युरिंग द डेटा ट्रान्समिशन. तर डेटा ट्रान्समिशनच्या वेळेस जे पण एरर येतात त्यांना डिटेक्ट करायचं आणि रिकवर करायचं हे आपल्याला एरर कंट्रोलमध्ये बघायचं आहे. तर एरर कंट्रोलचं काय काम आहे की या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे एररला आणि रिकवर करायचं आहे. त्यानंतर एरर्स मे ऑकर बिकॉज ऑफ नॉईस, इंटरफेरन्स ऑर वीक कम्युनिकेशन सिग्नल्स. तर हे कारण आहेत की तुमचं जे एरर्स आहेत हे कशामुळे येतात की नॉईस असल्यामुळे येतात, त्यानंतर इंटरफेरन्स असेल तर त्याच्यामुळे पण येतात, आणि वीक कम्युनिकेशन सिग्नल्स जर असतील तर त्याच्यामुळं पण तुमचे एरर्स येतात. तर ते तुम्हाला डिटेक्ट करावे लागतील एरर कंट्रोलमध्ये. इफ अ फ्रेम इज अ डॅमेज ऑर लॉस्ट, द रिसिवर डिटेक्ट्स द एरर अँड द सेंडर रिट्रान्समिट द फ्रेम. तर इथे काय होतं, जर फ्रेम तुमची डॅमेज झाली किंवा लॉस्ट झाली तर तुमचा रिसिवर तिथे डिटेक्ट करतो आणि एररला तिथे डिटेक्ट करतो. त्यानंतर सेंडर काय करतो, परत तुमची जी फ्रेम आहे ती परत तिथे सेंड करतो, रिट्रान्समिट करतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं तुमचं एरर कंट्रोलमध्ये. तर त्याच्यामध्ये तो काय करतो, एरर कंट्रोल करतो. तर याच्यामध्ये टेक्निक्स कोणकोणत्या यूज होतात, तर सगळ्यात पहिली म्हणजे पॅरिटी बीट याच्यामध्ये यूज होते आणि चेक सम पण याच्यामध्ये यूज होतं. त्यानंतर CRC येतं, सायकलिक रिडंडन्सी चेक. तर अशा ज्या तुमच्या टेक्निक्स आहेत या याच्यामध्ये यूज केल्या जातात एरर डिटेक्ट करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर की पॉईंट्स काय आहेत, तर डिटेक्ट ट्रान्समिशन एरर्स डिटेक्ट करतो, रिक्वेस्ट रिट्रान्समिशन इफ नेसेसरी, तर रिट्रान्समिट पण करतो तुमच्या डेटाला, इन्शुअर्स करेक्ट डेटा इज रिसीव, तर रिसिव्हरकडे करेक्ट डेटा जात आहे का ते इन्शुअर करतं, इम्प्रूव्ज कम्युनिकेशन रिलायबिलिटी, तर रिलायबिलिटी पण इथे वाढवतं तुमच्या कम्युनिकेशनची. तर हे सगळे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे एरर कंट्रोलमध्ये काय काय करतं. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन सेंडिंग ॲन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट थ्रू ईमेल. तर ईमेलच्या थ्रू आपण एखादा डॉक्युमेंट तिथं सेंड करत आहोत. इफ डॉक्युमेंट बिकम्स करप्टेड व्हाईल डाउनलोडिंग, तर डाउनलोड करायच्या वेळेस रिसिव्हरकडे तो काय झाला, करप्ट झाला. तर तुम्ही काय करता, सेंडरला परत सांगता की तो डॉक्युमेंट्स परत एकदा रिसेंड कर. तर तो काय करेल, परत एकदा सेंड करेल. तर हेच काय आहे तुमचं कंट्रोल एरर किंवा एरर कंट्रोलचं एक्झाम्पल आहे की काय करतो, रिसिव्हर त्याला सांगतो की परत डॉक्युमेंट्स मला पाठवतो. तर तो डिटेक्ट करून तिथे तुम्हाला सांगत असतो. तर अशा प्रकारे एरर कंट्रोल हे वर्क करतं. त्यानंतरचा टॉपिक येतो, दुसरा टाईप येतो फ्लो कंट्रोल. आता फ्लो कंट्रोलमध्ये काय होतं, फ्लो कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग द रेट ऑफ डेटा ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचा जो डेटा आहे त्याचा फ्लो कंट्रोल केला जातो की तो जास्त फास्टर नाही जायला पाहिजे सेंडरकडून. तर त्याला कंट्रोल करायचं काम काय करतं, फ्लो कंट्रोल. सो दॅट द सेंडर डज नॉट सेंड डेटा फास्टर दॅन द रिसिव्हर कॅन प्रोसेस इट. तर रिसिव्हरला प्रोसेस करता आला पाहिजे इतक्या वेनं तो काय करणार, रेटनं तो काय करणार, सेंड करेल तुमचा सेंडर. तर तो फास्टर नाही गेला पाहिजे तुमच्या रिसिव्हरच्या स्पीडपेक्षा. विदाउट फ्लो कंट्रोल द रिसिव्हर्स बफर मेमरी मे बिकम्स फुल कॉझिंग फ्रेम लॉस. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा जेव्हा फ्लो कंट्रोल जर नसेल तुमच्याकडे तर तेव्हा काय होईल, रिसिव्हर काय करेल, तुमची जी मेमरी असेल ती फुल होईल एकतर, किंवा मग फ्रेम तुमचे लॉस्ट होतील. त्याच्यासाठी आपल्याला फ्लो कंट्रोलचा इथे यूज करावा लागतो या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी. तर काही कॉमन फ्लो कंट्रोल टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, तर स्टॉप अँड वेट ही एक टेक्निक आहे. तर हिच्यामध्ये काय करतो, सेंडर जो आहे तो सेंड करतो एक फ्रेम आणि नंतर ॲक्नॉलेजमेंटसाठी वेट केलं जातं. तर प्रत्येक जी तुमची फ्रेम राहते त्याच्यानंतर काय असतं, ॲक्नॉलेजमेंट राहतं. तर सेंड द नेक्स्ट फ्रेम ओनली आफ्टर रिसिव्हिंग द ॲक्नॉलेजमेंट. जोपर्यंत ॲक्नॉलेजमेंट नाही भेटत सेंडरला तोपर्यंत तो काय करेल, तिथे वेट करेल. तोपर्यंत तो पुढची फ्रेम त्याला सेंड करणार नाही. तर अशा प्रकारे स्टॉप अँड वेट तुमचं काम करतं. त्यानंतर येतं स्लायडिंग विंडो. तर स्लायडिंग विंडोमध्ये काय असतं की सेंडर कॅन सेंड मल्टिपल फ्रेम्स. तर तो मल्टिपल फ्रेम्स तुमच्या सेंड करत असतो बिफोर रिसिव्हिंग ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट भेटायच्या आधी तो काय करतो, मल्टिपल फ्रेम्स तिकडे सेंड करतो रिसिव्हरकडे. द अमाऊंट ऑफ फ्रेम्स इज लिमिटेड बाय विंडो साईज. तर विंडो साईजच्या मदतीने तो काय करतो, अमाऊंट ठरवतो तुमच्या फ्रेम्सची, तुमच्या नंबर ऑफ फ्रेम्सची.
त्यानंतर इम्प्रूव्ज कम्युनिकेशन इफिशियन्सी. आता हे काय करतं, कम्युनिकेशनची इफिशियन्सी काय करतं, इम्प्रूव्ह करतं. तर असे जे दोन तुमच्या टेक्निक्स आहेत त्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूज केल्या जातात फ्लो कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर की पॉईंट्स बघायचे झालं तर प्रिव्हेंट्स बफर ओव्हरफ्लोला प्रिव्हेंट करतं. त्यानंतर मॅचेस सेंडर स्पीड विथ रिसिव्हर स्पीड. तर रिसिव्हरची जी स्पीड असेल त्याच्यासोबतच सेंडरची स्पीड तो काय करतो, मॅच करतो. त्यानंतर नेटवर्कचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करतो आणि प्रिव्हेंट्स अननेसेसरी फ्रेम लॉस. तर फ्रेमचा लॉस नाही झाला पाहिजे याची तो काळजी घेतो. तर अशा प्रकारे हे कंट्रोल, तुमचा जो फ्लो कंट्रोल आहे हा वर्क होतो. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर इमॅजिन अ टीचर डिक्टेटिंग नोट्स. तर तुमचा जो टीचर असतो तो काय करतो, तुम्हाला नोट्स तिथे देत असतो. द टीचर वेट्स अंटिल स्टुडंट फिनिश रायटिंग बिफोर कंटिन्यू. जेव्हा पण तुमचे टीचर्स तुम्हाला शिकवत असतात ब्लॅकबोर्डवरती, तेव्हा ते काय करतात, नोट्स देतात तुम्हाला आणि लिहायला सांगतात सोबत. तर जोपर्यंत तुम्ही त्या नोट्स पूर्ण लिहून घेत नाही तोपर्यंत टीचर काय करतो, वेट करतो. तर अशाच प्रकारे फ्लो कंट्रोल काय करतं, वेट आणि त्याच्यासोबतच स्टॉप करायचं काम करत असतो. तर अशा प्रकारे तुमचं जे फ्लो आहे, डेटाचा फ्लो आहे तो कंट्रोल केला जातो. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती मेथड आहे रिलायबल डेटा ट्रान्सफर. आता याच्यामध्ये काय होतं की रिलायबल डेटा ट्रान्सफर इन्शुअर्स दॅट फ्रेम्स रीच द रिसिव्हर. तर रिसिव्हरकडे अशा प्रकारे तुमच्या फ्रेम्स पोहोचल्या पाहिजेत, जसं की करेक्टली पोहोचल्या पाहिजेत, इन द करेक्ट ऑर्डरमध्ये त्या पोहोचल्या पाहिजेत. त्यानंतर विदाऊट लॉस, म्हणजेच त्याच्यामध्ये कोणताही लॉस नाही झाला पाहिजे किंवा फ्रेम्सचं डुप्लिकेशन पण इथे नाही झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून तो काय करतो, तुमच्या रिसिव्हरकडे फ्रेम तिथे सेंड करत असतो. यालाच आपण रिलायबल डेटा ट्रान्सफर असं बोलतो. तर याच्यामध्ये रिलायबिलिटी जास्त असते तुमच्या डेटाची. इट कंबाईन्स एरर कंट्रोल अँड फ्लो कंट्रोल. तर या दोघा कन्सेप्टचा तो काय करतो, कंबायनेशन करतो तुमच्या डेटाला प्रोव्हाइड करण्यासाठी आणि रिलायबल कम्युनिकेशन देण्यासाठी. तर अशा प्रकारे ही सगळ्यात जास्त यूज करल्या गेलेली मेथड आहे रिलायबल डेटा ट्रान्सफर आणि सेफ पण जास्त आहे. तर याच्यामध्ये टेक्निक्स कोणकोणत्या यूज केल्या आहे, तर सिक्वेन्स नंबर्स याच्यामध्ये यूज करतो. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट पण याच्यामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर टायमर्स आणि रिट्रान्समिशन पण याच्यामध्ये यूज केलं जातं. तर या सगळ्या टेक्निक्स याच्यामध्ये यूज करतो आपण. त्यानंतर वर्किंग कसं आहे, तर एव्हरी फ्रेम इज असाइन अ सिक्वेन्स नंबर. तर प्रत्येक फ्रेमला आपण काय करतो, एक सिक्वेन्स नंबर तिथे असाइन करत असतो. त्यानंतर द रिसिव्हर सेंड्स अँड ॲक्नॉलेजमेंट आफ्टर रिसिव्हिंग द फ्रेम. जेव्हा फ्रेम रिसिव्हरकडे जाते आणि रिसिव्हर त्याला सेंडरकडे काय करतो, ॲक्नॉलेजमेंट तिथे सेंड करत असतो. इफ द सेंडर डज नॉट रिसीव्ह ॲक्नॉलेजमेंट, जर सेंडरकडे ॲक्नॉलेजमेंट जर नाही आलं एखाद्या स्पेसिफिक टाईममध्ये, तर तो काय करतो, ती जी फ्रेम आहे ती परत तिथे सेंड करतो, रिट्रान्समिट करतो त्या फ्रेमला. अशा प्रकारे सिक्वेन्स नंबर जे असतात ते इथे हेल्प करतात तुमचे डिटेक्ट करण्यासाठी मिसिंग आणि डुप्लिकेट फ्रेमला. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर की पॉईंट्स काय आहेत, तर गॅरंटी करेक्ट फ्रेम डिलिव्हरी. तर तुमच्या ज्या फ्रेम्स राहतात त्या करेक्टली डिलिव्हर झाल्या पाहिजे याची गॅरंटी देतो. त्यानंतर प्रिव्हेंट डुप्लिकेट फ्रेम्स. तर डुप्लिकेट फ्रेम्स तिथे क्रिएट नाही झाल्या पाहिजे त्याची काळजी घेतो. त्यानंतर मेंटेन्स द करेक्ट ऑर्डर ऑफ फ्रेम्स. तर करेक्ट ऑर्डरमध्ये सिक्वेन्समध्ये त्या गेल्या पाहिजे ते काय करतं, मेंटेन करतं. युजेस ॲक्नॉलेजमेंट, टायमर आणि रिट्रान्समिशन याचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे तुमचं रिलायबल डेटा ट्रान्सफर हे वर्क करतं. त्यानंतर हा जो टॉपिक आहे इश्यूजचा, याच्यावरती हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुमच्या एंडसेम एक्झाममध्ये. तर हे तुम्हाला सगळे माहिती पाहिजे की डिसाइन इश्यूज कोणकोणते आहे, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल आणि रिलायबल डेटा ट्रान्सफर. तर हे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे विथ एक्झाम्पल. तर मी सगळं एकदम प्रॉपर तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतरचा टॉपिक येतो आपला एरर डिटेक्शन आणि करेक्शन टेक्निक्स. तर याच्यामध्ये कोणकोणत्या अशा टेक्निक्स आहेत ज्या काय करतात, एरर डिटेक्ट करता तुमच्या आणि करेक्ट करता एररला. तर जेव्हा पण तुम्ही डेटाला सेंड करत असता एका डिव्हाइसपासून दुसऱ्या डिव्हाइसपर्यंत, तर त्याच्यामध्ये काही एरर्स येतात जे आपण मागचे टाईप्स बघितले. त्यानंतर आता त्याच्यामध्ये डिटेक्ट करायचं आणि करेक्शन करायचं याच्या कोणकोणत्या टेक्निक्स आहेत, तर सगळ्यात पहिली आहे पॅरिटी, त्यानंतर चेक सम, त्यानंतर CRC आणि काही बेसिक करेक्शन टेक्निक्समध्ये येतं तुमचं. तर अशा हे चारही पण टॉपिक आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजेच व्हेन डेटा इज ट्रान्समिट ओव्हर अ नेटवर्क. जेव्हा तुमचा डेटा हा नेटवर्कमध्ये ट्रान्समिट होतो, कशाच्या थ्रू, केबल्स आणि वायरलेस डिव्हायसेसच्या थ्रू.
इट मे गेट करप्टेड ड्यू टू नॉईस इंटरफेरन्स आणि सिग्नल डिस्टॉर्शनच्या काही प्रॉब्लेम्समुळे काय होतं, तुमचा जो डेटा असतो तो करप्ट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत आणि तेच आपल्याला बघायचं आहे की हा जो डेटा नॉईसच्या मदतीने किंवा इंटरफेरन्स किंवा सिग्नलच्या मदतीने करप्ट झाला आहे तो आपल्याला डिटेक्ट करायचा आहे. तर हेच आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे सेंडरने सेंड केलं आहे, या सगळ्या बिट्स या ऑर्डरमध्ये त्याने सेंड केलेल्या असतात, पण रिसिव्हरकडे त्या ऑर्डरमध्ये न जाता काही होतं की काही बिट्स तेथे चेंज होतात. जसं की इथे तुम्ही बघू शकता 1011 हे तर बरोबर आहे, पण त्याच्यानंतरची ही जी 0ची बीट आहे ही काय झाली, इथे 1मध्ये कन्वर्ट झाली किंवा चेंज झाली आहे. तर हेच डिटेक्ट करायचं काम या सगळ्या मेथड्स तुम्हाला करतात. तर 1 बीट हॅज चेंज फ्रॉम 0 to 1, तर याच्यामध्ये एका बीटचा काय झाला आहे, चेंज झाला आहे. दिस इज कॉल्ड ट्रान्समिशन एरर. तर यालाच आपण ट्रान्समिशन एरर असं बोलत असतो. टू एन्श्युअर डेटा इज रिसीव करेक्टली, तर करेक्टली डेटा तिथे जाण्यासाठी आपण काय करतो, डेटा लिंक लेअर काय करते, एरर डिटेक्शन आणि एरर करेक्शन टेक्निक्स यूज करते. तर त्याच टेक्निक आपल्याला इथे डिटेलमध्ये बघायच्या आहेत. तर टाईप्स ऑफ एरर डिटेक्शन अँड एरर करेक्शन टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, तर इथे कॉमनली यूज कोणकोणत्या होत्यात. सगळ्यात पहिले पॅरिटी चेक, त्यानंतर चेक सम, त्यानंतर CRC म्हणजे सायक्लिक रिडंडन्सी चेक, त्यानंतर बेसिक एरर करेक्शनमध्ये हॅमिंग कोड. अशा आपल्याला मेथड्स दिलेल्या आहेत. या टेक्निक्स आपण यूज करतो. त्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजेच पॅरिटी चेक. आता पॅरिटी चेकमध्ये आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. तर पॅरिटी चेक म्हणजेच काय, पॅरिटी चेक इज द सिम्पलेस्ट एरर डिटेक्शन टेक्निक्स. तर ही सगळ्यात सिम्पल एरर डिटेक्शन टेक्निक आहे तुमची, जी काय करते, एरर डिटेक्ट करते. An extra bit called parity bit is added to the original data before transmission. तर ट्रान्समिशन होण्याच्या आधी काय करते, ओरिजिनल डेटामध्ये ते काय करते, त्याचा डेटाचा काही पॅटर्न असतो, तर तो पॅटर्न पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, ओरिजिनल डेटामध्ये एक बीट एक्स्ट्रा बीट ॲड करतो. तर त्याच बीटला आपण पॅरिटी बीट असं बोलतो, म्हणून याचं नाव पॅरिटी चेक आहे. द रिसिव्हर काउंट्स द नंबर ऑफ वन्स. तर तुमचा जो रिसिव्हर असेल तो काय करतो, पॅटर्न चेक करतो आणि वनच्या तिथे नंबर्स चेक करतो की वन्स किती वेळा आलेले आहेत तुमच्या बिट्समध्ये. तर ते काय करतं की इफ पॅरिटी इज इनकरेक्ट, जर तुमची पॅरिटी तिथे इनकरेक्ट जर दिसली रिसिव्हरला, तर तो काय करतो, एरर डिटेक्ट करतो तिथे. जर वन्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बरोबर तिथे काउंट नाही झाल्या, तर तो काय करतो, इनकरेक्ट सांगतो आणि एरर तिथे डिटेक्ट झालेला असतो. तर अशा प्रकारे हे वर्क होतं. तर याच्यामध्ये टाईप्स आहेत. तर याच्यामध्ये टोटल 2 टाईप आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे पॅरिटीचे. तर सगळ्यात पहिला म्हणजे इव्हन पॅरिटी आणि दुसरा आहे ऑड पॅरिटी. आता इव्हन पॅरिटी म्हणजे काय करतो आपण, एकदम सिम्पल आहे, एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून जाईल. द टोटल नंबर ऑफ वन्स इन्क्लुडिंग द पॅरिटी बीट मस्ट बी इव्हन. तर तुमचे जे टोटल नंबर ऑफ वन्स असतात तुमच्या ज्या पण डेटामध्ये, ते काय असले पाहिजे, इव्हन असले पाहिजे, म्हणून याचं नाव इव्हन पॅरिटी आहे. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ओरिजिनल डेटा काय आहे तुमचा 1011. तर याच्यामध्ये नंबर्स ऑफ वन्स किती आहेत, 3 आहेत, म्हणून हा काय झाला, ऑड झाला. तर याला इव्हन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक पॅरिटी बीट इथे ॲड करावं लागेल. तर सेंडर काय करणार, सेंड करणार तुमच्या डेटाला, त्याच्यामध्ये एक बीट, एक तिथे पॅरिटी बीटचा यूज करून तिथे ॲड करून. तर अशा प्रकारे आपण लास्टला काय केलं, एक बीट तिथे ॲड केली. नाव टोटल नंबर ऑफ वन्स किती झाले, 4 झाले. तर याला बोलतो आपण ओरिजिनल डेटामध्ये वन्सचा ॲड करून आपण तिथे इव्हन पॅरिटी करत असतो. त्यानंतर हे जाणार रिसिव्हर साईडकडे आणि रिसिव्हर काय करणार, चेक करणार याच्यामध्ये वन्स किती आहेत. जर ते वन्स मॅच झाले तर ठीक आहे, जर नाही झाले तर तो काय सांगेल, इथे पॅरिटी इश्यू आलेला आहे किंवा पॅरिटी एरर आलेला आहे. तर अशा प्रकारे हे चेक केलं जातं. तसंच ऑडमध्ये काय आहे, तर टोटल नंबर ऑफ वन्स किती पाहिजेत, ऑड पाहिजे याच्यामध्ये. तर ओरिजिनल डेटा जो आहे तुमचा 1010 आहे, तर याच्यामध्ये ऑड नंबर पाहिजे तुमचे तुमच्या वन्सचे. तर नंबर ऑफ वन्स किती आहेत, 2 आहेत, म्हणजेच इव्हन आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला एक पॅरिटी बीट ॲड करावं लागेल वनची, ज्याने काय होईल, इथे 3 ऑड नंबर येतील तुमचे. तर सेंडर काय करेल, अशा प्रकारे एक बीट तिथे पॅरिटीची ॲड करेल वनची. तर इथे टोटल नंबर ऑफ वन्स किती झाले, आता 3 झाले, ऑड झाले. तर अशा प्रकारे तो काय करेल, सेंड करेल डेटाला नंतर. मग रिसिव्हर साईडला काय होईल, रिसिव्हर काय करेल, तुमचा डेटा रिसीव्ह करेल. तर रिसिव्हर साईडला असा तुमचा डेटा येईल त्याच्याकडे. टोटल नंबर ऑफ वन्स किती आहेत, इनकरेक्ट आहे का तो बघेल. त्याच्यानंतर इमिडिएटली त्याला माहीत होईल की याच्यामध्ये एरर आहे का नाही. तर अशा प्रकारे इथे
पॅरिटी चेक जे आहे तुमचं ते वर्क होतं 2 केसेसमध्ये, एक इव्हन आणि एक ऑड. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे ती दुसरी तुमची टेक्निक आहे ती आहे चेकसम. आता चेकसम म्हणजेच काय? चेकसम इज अ एरर डिटेक्शन मेथड इन विच डेटा इज डिवायडेड इंटू इक्वल साईज ऑफ ब्लॉक्स. तर याच्यामध्ये आपण काय करतो, एरर डिटेक्शनची ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये तुमचा जो डेटा आहे तो डिवाइड करतो आपण इक्वल साईजच्या ब्लॉक्समध्ये आणि मग नंतर तो डेटा सेंड केला जातो तुमच्या रिसिव्हरकडे. तर ऑल ब्लॉक्स आर ॲडेड टुगेदर. तर ते सगळे ब्लॉक्स जे असतात ते आपण काय करतो, ॲड करतो, त्याची ॲडिशन करतो. नंतर द कॉम्प्लिमेंट ऑफ सम बिकम्स द चेकसम. तर त्याच्यानंतर ॲड केल्यानंतर त्याचा जो कॉम्प्लिमेंट येईल, समचा जो तुमच्या कॉम्प्लिमेंट येईल त्यालाच आपण चेकसम असं बोलत असतो. द चेकसम इज सेंड अमॉंग द विथ द डेटा. तुमचा जो पण डेटा असेल त्याच्यासोबत आपण ही चेकसम तिथे रिसिव्हरकडे सेंड करतो. द रिसिव्हर परफॉर्म्स द सेम कॅल्क्युलेशन. तर सेम कॅल्क्युलेशन जे आपण इथे केलं आहे चेकसमसाठी तेच रिसिव्हर पण करणार त्याच्या साईडला. आणि इफ द रिझल्ट इज मॅच, जर रिझल्ट तिथे मॅच होत असेल तर तुमचा डेटा करेक्ट असणार, नाहीतर इनकरेक्ट असणार. तर एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला चांगलं कळेल की इथे काय होत आहे नेमकं. सपोज द सेंडर वॉन्ट्स टू सेंड द 2 डेटा ब्लॉक्स. तर आपल्याकडे 2 ब्लॉकचे डेटा आहेत ते आपल्याला सेंडरकडे सेंड करायचे आहे. तर ओरिजिनल डेटा काय आहे आपल्याकडे, ब्लॉक नंबर 1मध्ये 10 आहे व्हॅल्यू आणि ब्लॉक नंबर 2मध्ये 15 आहे व्हॅल्यू. तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आपण, डेटा ब्लॉक्सला ॲड करणार, त्याची ॲडिशन करणार. तर 10 आणि 15चं ॲडिशन काय होईल, 25. तर 25 व्हॅल्यू आली आता आपल्याकडे. त्याच्यानंतर काय करणार, आपल्याला चेकसम फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, फर्स्ट कॉम्प्लिमेंट घेणार त्याचा. टेक द फर्स्ट कॉम्प्लिमेंट, फ्लिप करणार ऑल बिट्सला ऑफ द बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ 25. तर 25चं बायनरी रिप्रेझेंटेशन काय येणार आहे आपल्याकडे, तर ते बायनरीमध्ये आपण 8 बिटचं करत असतो. तर त्याच्यामध्ये 0001 आणि 1001. तर असं आपल्याकडे 25चं काय येईल इथे, वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच इथे 25चं कन्व्हर्जन येईल आपल्याकडे बायनरीमध्ये. तर बायनरीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजेच काय की इन्व्हर्ट करायचं आहे प्रत्येक बिटला. जिथे 0 असेल तिथे 1 येईल, जिथं 0 असेल तिथे 1 येईल, जिथे 0 असेल तिथे 1 येईल आणि जिथे 1 असेल वरती तिथे 0 येईल. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे इन्व्हर्ट करून घ्यायचे आहे. त्यालाच आपण चेकसम इथे बोलणार, वन्स कॉम्प्लिमेंट आपण त्याला इथे बोलणार. तर एकदा का चेकसम आली की ती काय करणार आपण सेंडरकडे देणार आणि सेंडर काय करणार, ट्रान्समिट करणार. द सेंडर सेंड्स डेटा प्लस चेकसम. जी पण तुमची चेकसम आलेली आहे ती आणि तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे तो दोघं पण काय करणार, सेंड करणार रिसिव्हरकडे. तर रिसिव्हरच्या साईडला काय होणार, रिसिव्हर काय करणार, गेट करणार, तुमचं जे पण डेटा आलेला आहे त्याला काय करणार, घेणार. तर ब्लॉक 1चा डेटा आला आहे, ब्लॉक 2चा डेटा आला आहे आणि चेकसम आला आहे. तर तो काय करणार, परत तुमचा जो पण डेटा असेल त्याला तो काय करणार, ॲडिशन करणार, त्याला बायनरी फॉर्ममध्ये करणार. त्याच्यामध्ये चेकसम करण्यासाठी फर्स्ट कॉम्प्लिमेंट काढणार आणि जर सगळ्या व्हॅल्यूज जर 1मध्ये आल्या, जर रिझल्ट जर त्याच्याकडे सगळीकडे 1 येत असेल, ऑल बिट्स आर 1, तर तिथे कोणताही एरर तुमच्यामध्ये येणार नाही. जर याच्यामध्ये एक पण 0 जर आला असता इथे तर त्याच्याकडे एरर आला असता आणि त्याने परत सेंडरला सांगितलं असतं की परत एकदा सेंड कर, रिट्रान्समिट कर. तर अशा प्रकारे तुमचं जे चेकसमचं मेथड आहे ती वर्क करते. तर ही प्रोसेस फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की सगळ्यात पहिले ब्लॉक्स असतात त्याला ॲड करायचं आहे, त्याच्यानंतर त्याचा जे बायनरी फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे बिट्समध्ये आणि बिट्सचा फर्स्ट कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. फर्स्ट कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर ते चेकसम आणि जो ओरिजिनल डेटा आहे तो रिसिव्हरकडे सेंड करायचा आहे. सेम प्रोसेस रिसिव्हरकडे आणि रिसिव्हरकडे जेव्हा आपण 111 व्हॅल्यूज येतील सगळ्या तेव्हा तो व्हेरीफाय होईल की सगळं एकदम करेक्ट आहे. तर अशा प्रकारे चेकसम ही वर्क करते. त्याच्यानंतरची तिसरी मेथड आहे ती तुमची CRC. CRC म्हणजेच काय, सायकलिक रिडंडन्सी चेक. तर याच्यामध्ये काय करतो आपण, सायकलिक रिडंडन्सी चेक म्हणजेच काय, इज द मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट कॉमनली यूज एरर डिटेक्शन टेक्निक. तर ही सगळ्यात जास्त यूज होणारी तुमची एरर डिटेक्शन टेक्निक आहे आणि पॉवरफुल पण आहे. इट इज यूज इन कशामध्ये यूज केली जाते, तर इथरनेटसाठी ही यूज केली जाते. त्यानंतर तुमचे हार्ड डिस्क असतात त्याच्यासाठी यूज केली जाते. USB, वायफाय, स्टोरेज डिव्हायसेस तर याच्यासाठी यूज केली जाते. इन्स्टेड ऑफ सिम्पल ॲडिशन CRC युजेस बायनरी एक्सॉर डिव्हिजन. तर याच्यामध्ये आपण बायनरी एक्सॉर
तुमचं जे डिव्हिजन असतं ते इथे यूज केलं जातं सिम्पल ॲडिक्शनच्या जागी. तर अशा प्रकारे याचा यूज केला जातो वेगवेगळ्या यूजेससाठी. तर याची प्रोसेस बघायची झाली तर याचे स्टेप बाय स्टेप आपण बघूयात काय काय होतं याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे ओरिजिनल डेटा असतो जो त्याला सेंड करायचा असतो तुमच्या सेंडरला. तर डेटा काय आहे आपल्याकडे 1101. तर हा डेटा आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, चूज द जनरेटर. आता जनरेटर आपल्याला चूज करायचं असतं. तर जनरेटर काय आहे, बोथ सेंडर अँड रिसिव्हर ॲग्री ऑन जनरेटर पॉलिनॉमियल. तर तुमचा जो सेंडर असतो किंवा रिसिव्हर असतो याच्याकडे एक कॉमन काय असतो, जनरेटर असतो. तर जनरेटर आपण चूज करत असतो. सपोज जनरेटर इज 1011. तर सपोज आपल्याला इथं मानून घ्यायचं आहे की 1011 हा काय आहे, जनरेटर आहे तुमचा. द जनरेटर हॅज 4 बिट्स. तर तुमच्या जनरेटरच्या 4 बिट्स असतात. हेन्स देअरफॉर डिग्री इज इक्वल्स टू 3. जर तुमच्या जनरेटरच्या जितक्या बिट्स असतील, नंबर ऑफ बिट्स, त्याच्यातून एक मायनस केली की तेवढी त्याची डिग्री असते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सो अपेंड्स 3 zeros टू ओरिजिनल डेटा. तर आपल्याला अपेंड करायचे 3 झिरो तुमच्या ओरिजिनल डेटामध्ये. ओरिजिनल डेटा काय आहे, 1101. तर इथे आपण एक जनरेटर घेतलं. त्या जनरेटरच्या 4 बिट्स आहेत. 4 बिट्स आहेत तर त्याच्यामधून 1 मायनस केलं तर ती त्याची डिग्री झाली. तर इथे 3 याची डिग्री आहे. त्याच्यानंतर 3 डिग्री आहे म्हणून काय करणार आपण, ओरिजिनल डेटामध्ये 3 झिरो इथे ॲड करणार. तर अपेंड करायचे आपल्याला झिरोज. आता ओरिजिनल डेटा काय आहे, 1001. तर याच्यामध्ये 3 झिरोज आपण ॲड करणार लास्टला. तर 3 झिरो इथे आपण ॲड केले. नाऊ दिस डेटा विल बी डिवायडेड बाय द जनरेटर. आता जनरेटरनं आपण काय करणार, डिवाइड करणार या डेटाला. तर इकडे आल्यानंतर स्टेप 4मध्ये काय करणार, परफॉर्म करणार आपण एक्झॉर डिव्हिजन. वी डिवाइड डेटा काय करणार आपण, डिवाइड करणार आहे बाय आपल्या कशाने, जनरेटरने. तर आपला जो हा ओरिजिनल डेटा आहे याला आपण डिवाइड करणार या डेटाने युजिंग एक्सऑर ऑपरेशन. तर एक्सऑर रूल्स काय राहतात एक्सऑर ऑपरेशनचे, की बीट जे राहतात तुमचे, सगळ्यात पहिले बीट काय राहतो 0011 आणि दुसऱ्यामध्ये 0101. तर याच्यामध्ये ऑपरेशन कसं होतं तुमचं एक्सऑरचं, जर दोघं सेम असेल 00 तर 0 असतं, दोघं जर सेम असेल 11 तर ते 0 असतं, आणि दोघं वेगवेगळे असले तर काय येतं, 1 येतं. तर अशा प्रकारे एक्सऑर जे आहे तुमचं ते वर्क करतं. सेम असेल तर 0, वेगवेगळे असतील तर 1. तर अशा प्रकारे ते रिझल्ट देतं. आता आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले याच्या 4 बीट घेणार, कारण याच्या 4 बीट आहेत आपल्याकडे जनरेटरच्या. तर 4 बीटचं आपण काय करणार, इथे डिवाइड करणार फर्स्टली. तर फर्स्ट 4 बीट घेतले आपण इथे 1101 आणि एक्सऑर ऑपरेशन करत आहे आपण त्याच्यामध्ये इथे 1011 मध्ये. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, एक्सऑरचं तुमचं जे ऑपरेशन आहे हे रूल्स आपल्याला इथं अप्लाय करायचे. 11 असेल तर 0, वेगवेगळे असतील तर 11, आणि लास्टला 11 आहे म्हणून ते सारखे आहेत म्हणून तिथे 0. तर आपल्याला आता हे इथे आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडचा 0 काढून काय करायचं आहे, इकडे टाकायचं आहे. तर इकडे काय करणार आपण, 0 येणार. तर इथे आपल्याला काय येईल, 1101. हा 0 आपण इकडे टाकला. ब्रिंग डाऊन द नेक्स्ट बीट 0. तर 0 बीट आपण इथे टाकणार. नाही सॉरी, काय करणार आहे आपण, 110 आहे ना तुमचे इथे डिव्हिजन आलं आहे. तर इथे काय करणार आपण, ब्रिंग डाऊन द नेक्स्ट बीट 0. तुमची जी नेक्स्ट बीट आहे इथे ओरिजिनल डेटामधली ती काय करणार आपण, तिथे 0 इथेला टाकणार आहे. पहिले 4 मध्ये डिवाइड केला आपण, त्यानंतरचा जो एक 0 असेल तो आपण इथे ॲड करणार. तर 1100 होईल. त्याच्यानंतर काय करणार आपण, 1100 आहे ना, तर त्याच्यामध्ये परत आपण 1100ला काय करणार, जनरेटरनं तुमचं डिवाइड करणार. तर जनरेटरनं परत एक्सऑरचं ऑपरेशन केल्यानंतर इथे काय येईल, 11 आहे तर 0 येईल, कारण सेम आहे. त्यानंतर सगळे वेगवेगळे आहे तर 111 येईल आपल्याकडे. त्यानंतर परत आपल्याला एक 0 इथे आणायचा आहे मागच्या याच्यातून. तर मागच्या याच्यातून परत एक 0 इथे ॲड केला आपण, 1110 झालं. त्यानंतर परत आपण ऑपरेशन केलं एक्सऑरचं, आणि सेम असेल तर 1 येईल आणि वेगवेगळे असतील तर 0 येईल. तर अशा प्रकारे हे पण आपण काढलंय. परत एक लास्टचा 0 आहे तिथे, लास्टचा 0 आपण काय करणार, इथे ॲड करणार. तर हे झालं 1010. त्यानंतर आपण परत एकदा ऑपरेशन हे काय करणार, परफॉर्म करणार, आणि याच्यामध्ये आपल्याकडे इकडे रिमाइंडर आलेला आहे 0001. द लास्ट
3 बिट्स बिकॉज द जनरेटर डिग्री इज 3. जनरेटरची डिग्री जी 3 होती म्हणून काय करणार आपण लास्टच्या ज्या 3 बिट्स आहेत तुमच्या त्या CRC रिमाइंडर म्हणून आपण इथे यूज करणार आहे. तर लास्टच्या 3 बिट्स कोणत्या होत्या 0 0 आणि 1. 0 0 आणि 1 आपण इथं CRC म्हणून इथे काय करणार इथे घेणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अटॅच्ड CRC काय करायचं आहे अटॅच करायचं आहे आपला ओरिजिनल डेटा जो असेल 1101 त्याच्यासोबत CRCला काय करायचं आहे अटॅच करायचं आहे. तर फायनल ट्रान्समिशन डेटा काय राहील आपला तुमचा ओरिजिनल डेटा प्लस जो CRC आला आहे तो अटॅच केला आहे आपण याला आणि मग ही फ्रेम काय करणार आहे सेंडर सेंड करणार आहे तुमच्या रिसिव्हरकडे. तर अशा प्रकारे हे काय करत आहे वर्किंग करत आहे तुमच्या फ्रेमचं सेंड करण्यासाठी. तर खूप लेंदी आहे पण तुम्हाला समजलं पाहिजे इथे की काय काय केलेलं आहे आपण. तर सगळ्यात पहिले काय केलं आहे ओरिजिनल डेटा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण सपोज एखादा जनरेटर घेतलेला आहे जनरेटरमध्ये 4 बिट्स आहेत तर त्याची डिग्री काय येणार 3 येणार कारण एक आपण मायनस करतो त्याच्यामधून. तर 3 डिग्री आल्यानंतर काय करणार आपण 3 0 तिथे ॲड करणार आहे तुमच्या ओरिजिनल डेटामध्ये. त्यानंतर एक्झॉर डिव्हिजन करणार आहे आपण ओरिजिनल डेटाचं आणि जनरेटरचं. एक्झॉर ऑपरेशनमध्ये काय असतं की जे पण सेम असेल दोघं बीट तिथे आपण 0 घेणार आणि वेगवेगळे असतील तर 1 1 घेणार. त्याच्यानंतर एक्झॉर डिव्हिजन करणार आहे आपण आणि तुमचे जे ओरिजिनलमध्ये बाकीचे बिट्स असतील ते 1 1 करून आपण इथे काय करणार आहे ॲड करणार आहे. तर अशा प्रकारे सगळे झाल्यानंतर आपल्याकडे जे फायनल ॲन्सर येईल त्या फायनल ॲन्सरच्या जे डिग्री असेल तुमची तितक्या बिट आपण घेऊन इथे CRC घेणार आहे. त्यानंतर CRCमध्ये काय करणार आहे ओरिजिनल डेटामध्ये तो CRC आलेला तो ॲड करून घेणार आहे आणि तो डेटा आपण रिसिव्हरकडे सेंड करणार आहे. त्याच्यानंतर आता रिसिव्हर साईडला काय होणार आहे रिसिव्हर साईड काय करणार आहे आपला जो डेटा आला आहे तो डेटा घेणार आहे. द रिसिव्हर डिवाइड्स इट अगेन युजिंग द सेम जनरेटर. तिथे जो आपण जनरेटर घेतला होता सेम जनरेटरनं तो काय करेल परत डिवाइड करेल आणि जेव्हा त्याच्यामध्ये आफ्टर एक्झॉर डिव्हिजन जेव्हा डिव्हिजन होईल त्याच्यामध्ये जेव्हा 0 0 0 येतील सगळीकडे तेव्हा कोणताही एरर तिथे असणार नाही. पण जेव्हा तिथे सपोज 1 बीट चेंज झाली ड्युरिंग ट्रान्समिशनच्या वेळेस जर एखादी बीट जर चेंज झाली तर रिसिव्ह काय करेल डेटा रिसिव्ह करेल आणि याच्यामध्ये एखादी बीट जर चेंज झाली समजा इथे 0च्या जागी 1 आला आहे तर अगेन डिवाइड केल्यानंतर काय करेल तुमचा जो जनरेटर आहे त्याने काय करेल डिवाइड करेल तुमचा रिसिव्हर. तर रिसिव्हरकडे काय होईल 101 आला समजा त्याच्याकडे आला आहे 101 पूर्ण 0 नाही आले तर रिमाइंडर जर 0ला मॅच नसेल पूर्ण 0ला तर त्याच्यामध्ये एरर डिटेक्ट होईल आणि एरर डिटेक्ट झाला तर तो परत सेंडरला सांगेल की परत चांगला डेटा करेक्ट डेटा पाठव सेंड कर. तर अशा प्रकारे हे वर्क होतं. तर अशा प्रकारे CRC जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस आहेत की याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल म्हणून या सगळ्या स्टेप ज्या आहेत या सगळ्या स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे तो बेसिक करेक्शन कन्सेप्टमध्ये हॅमिंग कोड तुम्हाला माहिती पाहिजे याचं हॅमिंग कोडबद्दल. ड्युरिंग डेटा ट्रान्समिशन जेव्हा पण तुमचा डेटा ट्रान्समिशन होत असेल समटाइम्स 1 or more बिट्स मे चेंज बिकॉज ऑफ नॉईस ऑर इंटरफेरन्स. तर नॉईस किंवा इंटरफेरन्समध्ये काय होईल याच्यामुळे एखादी बीट किंवा 2-3 बीट काय होतील तुमच्या चेंज होतील. देअर आर 2 ways टू हँडल दिस एरर्स. तर याचे 2 टाईप्स आहेत एरर हँडल करण्याचे. सगळ्यात पहिला म्हणजेच एरर डिटेक्शन आणि दुसरा एरर करेक्शन. आता डिटेक्शनमध्ये काय करतो आपण एरर आला की त्याला डिटेक्ट करतो पण करेक्शनमध्ये काय करतो एरर डिटेक्ट करतो आणि फाइंड्स इट्स लोकेशन फाइंड करतो आपण त्याची आणि ऑटोमॅटिक करेक्ट करतो त्याला. तर ऑटोमॅटिक करेक्ट करतो हे आपलं येतं हॅमिंग कोडमध्ये. जसं की एरर डिटेक्शन वर्सेस जर एरर करेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर याचा डिफरन्समध्ये काय येईल एरर डिटेक्शनमध्ये काय असतं डिटेक्ट करतं हे फक्त एररला एक्झिस्टिंग एरर जे एरर तुमचे एक्झिस्ट करत असतील त्याला डिटेक्ट करतं. पण एरर करेक्शनमध्ये काय होतं डिटेक्ट तर करतं पण त्याच्यासोबत करेक्ट पण करतं एररला. त्यानंतर इकडे काय होतं एरर डिटेक्शनमध्ये कॅनॉट फिक्स द एरर. याच्यामध्ये कोणताही एरर फिक्स नाही करता येत पण एरर करेक्शनमध्ये एरर करेक्ट करता येतो फिक्स करता येतो. त्यानंतर इकडे बघायचं झालं तर रिट्रान्समिशन इज अ रिक्वायर्ड. याच्यामध्ये रिट्रान्समिशन रिक्वायर्ड असते याच्यामध्ये नसते. त्यानंतर याचे एक्झाम्पल काय आहेत तर आपण बघितलं पॅरिटी त्यानंतर चेकसम आणि CRC हे काय आहेत एरर डिटेक्शनचे टाईप्स आहेत मेथड्स आहेत. पण एरर करेक्शनची एक मेथड आहे जी आहे हॅमिंग कोड. तर ती एरर करेक्शनमध्ये येते जी
ऑटोमॅटिकली काय करते, करेक्ट करते तुमच्या एररला. तर हॅमिंग कोड म्हणजेच काय, हॅमिंग कोड इज द मोस्ट कॉमनली यूज एरर करेक्शन टेक्निक. तर ही सगळ्यात जास्त यूज केली जाणारी एरर करेक्शन टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, इट ॲड्स एक्स्ट्रा पॅरिटी बिट्स टू द ओरिजिनल डेटा. तर ओरिजिनल डेटामध्ये आपण काय करतो, एक्स्ट्रा पॅरिटी बिट आपण इथे ॲड करतो, जसं पॅरिटी चेकसारखं. दिस पॅरिटी बिट्स हेल्प द रिसिव्हरला हेल्प करते कशासाठी, डिटेक्ट करण्यासाठी एररला. त्यानंतर फाइंड द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ दॅट एरर. तर एररची पोझिशन काय आहे एक्झॅक्ट, ती पण फाइंड करण्यासाठी मदत करते. आणि त्याच्यानंतर करेक्ट केला जातो तुमचा ऑटोमॅटिकली तिथे एरर. तर अशा प्रकारे काय होतं, हे वर्क करतं. इट कॅन करेक्ट 1 बीट सिंगल बीट एरर्स. तर हे काय करतं, फक्त 1 बीट एरर जे राहतं ते काय करतं, करेक्ट करतं. तर हॅमिंग कोड कसं वर्किंग करतं त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे. तर 3 मेन स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये हॅमिंग कोड वर्क करतो. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे ॲड पॅरिटी बिट्स. तर याच्यामध्ये पॅरिटी बिट्स आपण ॲड करतो. समजा ओरिजिनल डेटा तुमचा दिलेला आहे 1011, तर याच्यामध्ये आपण हॅमिंग कोड काय करणार, एक्स्ट्रा पॅरिटी बिट इथे ॲड करणार. एक्झाम्पलमध्ये काय आहे, P1 P2 D1 P4 D2 D3 D4. तर याच्यामध्ये P काय आहे तर पॅरिटी बीट आहे आणि D काय आहे, डेटा बीट आहे तुमची. तर अशा प्रकारे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण सपोज एखादं, आणि त्याच्यामध्ये हे सगळं इथे आपण दिलेलं आहे, पॅरिटी बिट्स आणि तुमच्या डेटा बिट्स. त्यानंतर सेंड द डेटा. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, सेंड करायचं आहे आपल्याला डेटाला. सपोज द ट्रान्समिशन डेटा इज, सपोज करायचं आहे तुम्हाला, मानायचं इथे की ट्रान्समिशन डेटा तुमचा हा आहे. ड्युरिंग ट्रान्समिशन 1 बीट चेंजेस बिकॉज ऑफ नॉईस. तर नॉईसच्या मदतीने काय होईल, नॉईसच्यामुळे काय होईल, एखादी बीट इथे चेंज होईल, 1 बीट इथे चेंज होईल. तर रिसिव्हर काय करेल, रिसीव्ह करेल तुमच्या डेटाला आणि त्याच्यामध्ये एखादी बीट तिथे चेंज झालेली असेल. जसं की इथे 0 आहे तर 0च्या जागी इथे 1 झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे 1 झालेलं आहे. तर त्याच्यानंतर तो काय करेल, तुमचा रिसिव्हर डिटेक्ट करेल आणि करेक्ट करेल. द रिसिव्हर चेक्स ऑल द पॅरिटी बिट्स. तो काय करेल, पॅरिटी बिट्स चेक करेल. युजिंग दिस पॅरिटी बिट्स चेक्स इट फाइंड द एरर ॲट अ बीट नंबर 4. तर बीट नंबर 4 वरती काय झालेलं आहे, इथे एरर आलेला आहे, तर तो फाइंड करेल. तर फाइंड करेल त्याच्यानंतर काय करेल, रिसिव्हर काय करेल, चेंज करेल. तर इथे काय झालेलं आहे की 0 to 1 मध्ये ते काय झालेलं आहे, तुमचा बीट जी आहे ती चेंज झालेली आहे. और 1 to 0 डिपेंडिंग ऑन विच बीट इज इनकरेक्ट. जी पण बीट तुमची इनकरेक्ट झालेली आहे तो काय करेल, रिसिव्हर तुमचा चेंज करेल. जर 0 असेल तर 0 to 1 करेल आणि 1 जर असेल तर 1 to 0 करेल. तर अशा प्रकारे तो एक बीट तिथे चेंज करेल. त्यानंतर नाऊ द करेक्टेड डेटा बिकम्स 0110011. तर हा आपला करेक्टेड डेटा होता. तर ओरिजिनल डेटा हा काय करेल, रिकवर करेल सक्सेसफुली. तर अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस वर्क करते. तर हॅमिंग कोड एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त एक बीट जी आहे ती चेंज होते आणि तिथे तो डिटेक्ट करून करेक्ट करतो ऑटोमॅटिकली तुमच्या बीट्सला आणि डेटा रिकवर करतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर 4ही मेथड्स आपण बघितल्या. सगळ्यात पहिली पॅरिटी चेक, त्यानंतर चेकसम, त्यानंतर CRC आणि आता हॅमिंग कोड. तर या 4 मेथड मेन होत्या तुमच्या सिलेबसमध्ये, या सगळ्या कवर केल्या आहे आपण. त्यानंतर याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स, तर पॅरिटी बिट, चेकसम आणि CRC याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यानंतर हॅमिंग कोड आणि डिटेक्शन टेक्निक्स पण तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात. तर हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर मी प्रॉपर वेमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. त्यानंतर डेटा लिंक लेअर प्रोटोकॉल्स येतात तुमचे. कोणकोणते प्रोटोकॉल्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सगळ्यात जास्त यूज होणारे याच्यामध्ये 2 प्रोटोकॉल आहेत, एलिमेंटरी प्रोटोकॉल्स आणि स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे आपण बघणारे डिटेल्समध्ये. तर सगळ्यात पहिले डेटा लिंक लेअर प्रोटोकॉल्स जे असतात आर अ सेट ऑफ रूल्स. ते काय असतात, सेट ऑफ रूल्स राहतात. ते काय करतात, डिफाईन्स हाऊ फ्रेम्स आर सेंड अँड रिसीव्ह बिटवीन द 2 डिव्हायसेस. तर 2 डिव्हायसेसमध्ये ते कसे फ्रेम्स ज्या असतात तुमच्या त्या कसं सेंड केल्या जातात आणि कशा रिसीव्ह केल्या जातात याच्याबद्दल डिफाईन करतं काही रूल्स. त्यालाच आपण प्रोटोकॉल असं बोलतो. तर हे प्रोटोकॉल्स आपल्याला 1 by 1 बघायचे. दिस प्रोटोकॉल्स इन्श्युअर, हे प्रोटोकॉल काय काय इन्श्युअर करतात, तुमचे जे फ्रेम्स राहतात ते करेक्ट ऑर्डरमध्ये तिथे सेंड झाले का नाही हे बघतात. त्यानंतर तुमच्या ज्या फ्रेम्स राहतात त्या रिसीव्ह झाल्या का नाही रिसिव्हरकडे करेक्टली ते पण बघतात.
त्यानंतर त्याच्यामध्ये जे पण एरर्स असतील ते हँडल करण्यासाठी मदत करतात आणि तुमचा जो डेटा आहे तो रिलायबली ट्रान्सफर झाला आहे का नाही हे पण बघतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी हे प्रोटोकॉल्स हँडल करतात. तर प्रोटोकॉल्सचे टाईप्स कोणकोणते आहेत तर मेनली 2 टाईप्स आहेत, 2 कॅटेगरीमध्ये ते डिवाइड होतात. सगळ्यात पहिली म्हणजे एलिमेंटरी प्रोटोकॉल्स आणि दुसरा म्हणजे स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. तर पहिले एलिमेंटरी प्रोटोकॉल्स आपण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला जो येतो एलिमेंटरी प्रोटोकॉल. तर एलिमेंटरी प्रोटोकॉल्स आर द बेसिक प्रोटोकॉल्स यूज टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ डेटा कम्युनिकेशन. तर हे काय आहे, एक बेसिक प्रोटोकॉल आहे तुमचा एलिमेंटरी. तर तो काय करतो, अंडरस्टँड करण्यासाठी यूज केला जातो तुमच्या डेटा कम्युनिकेशनच्या. तर डेटा कम्युनिकेशनची जी पण प्रोसेस असेल तिला अंडरस्टँड करण्यासाठी आपण याचा यूज करतो. दे आर मेनली यूज फॉर लर्निंग अँड आर द फाउंडेशन ऑफ ॲडव्हान्स प्रोटोकॉल. तर हे काय आहे, लर्निंग करण्यासाठी आपण याला मेनली यूज करतो आणि तुमचे जे बाकीचे ॲडव्हान्स प्रोटोकॉल आहे त्याचं फाउंडेशन याला बोललं जातो. तर देअर आर 3 एलिमेंटरी प्रोटोकॉल्स. तर तिथे 3 एलिमेंटरी प्रोटोकॉल्स आहेत तुमचे जे आपल्याला बघायचे आहेत. तर एलिमेंटरी प्रोटोकॉल्समध्ये पण 3 टाईप आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. तर वन बाय वन आपण ते बघूयात. तर सगळ्यात पहिला येतो युटोपियन. तुमचा जो सिम्प्लेक्स प्रोटोकॉल आहे याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले डायग्राम तुम्हाला दिसत आहे इथे. तर एका साईडला सेंडर आहे जो सेंड करतो तुमचा फ्रेम्स. त्यानंतर दुसऱ्या साईडला आहे रिसिव्हर जो फ्रेम्सला रिसीव्ह करेल. तर याच्यामध्ये आपण काय करतो, एक्सप्लेनेशनमध्ये जर आलो आपण तर इथे काय आहे, द युटोपियन तुमचा सिम्प्लेक्स प्रोटोकॉल जो आहे तो काय करतो, इज द सिम्पलेस्ट अँड इमॅजिनरी प्रोटोकॉल. हा एक सिम्पलेस्ट आणि इमॅजिनरी तुमचा प्रोटोकॉल आहे जो काय करतो, इट अज्युम्स दॅट द कम्युनिकेशन चॅनल इज परफेक्ट. तो काय करतो, अज्युम करतो की तुमचं जे चॅनल आहे ते परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीच चुका नाहीत, काहीच तिथे एरर वगैरे नाही आहेत. द सेंडर कंटिन्युअसली सेंड्स फ्रेम्स वन आफ्टर अनादर. तर तुमचा जो सेंडर असतो तो काय करतो, 1 2 3 4 अशा कंटिन्युअसली फ्रेम्स तिथे सेंड करत असतो. त्यानंतर रिसिव्हर जो असतो तुमचा, रिसिव्हर काय करतो, सगळ्या फ्रेम्सला करेक्टली तिथे. तर इथे रिसिव्हर काय करतो तुमचा, रिसीव्ह करतो ऑल फ्रेम्स करेक्टली. तर करेक्टली इथे सगळ्या फ्रेम्स तुमच्या रिसीव्ह केल्या जातात. त्यानंतर इथे कोणताही ॲक्नॉलेजमेंट नसतं. त्यानंतर नो कंट्रोल फ्लो, नो कंट्रोल, इथे एरर कंट्रोल पण नसतं. तर हे सगळं इथे नसतं. सिम्पल, एकदम सिम्पल प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये फ्रेम्स कंटिन्युअसली आपण सेंड करतो आणि रिसिव्हर रिसीव्ह करत राहतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. सेंडर कीप सेंडिंग फ्रेम्स कंटिन्युअसली विदाऊट वेटिंग, नो ॲक्नॉलेजमेंट इज रिक्वायर्ड. तर याच्यामध्ये अजम्पशन काय काय असू शकतात, तर परफेक्ट कम्युनिकेशन चॅनल आहे. त्यानंतर नो ट्रान्समिशन एरर याच्यामध्ये नसतात. त्यानंतर नो फ्रेम लॉस याच्यामध्ये नसतो आणि त्याच्यानंतर अनलिमिटेड रिसिव्हर बफर असतो आणि रिसिव्हर इज ऑलवेज रेडी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये अजम्पशन असू शकतात. तर याच्यानंतर दुसरा जो बघायचा झाला तर दुसरा जो आहे तो आहे सिम्पल स्टॉप अँड वेट तुमचा. याच्यामध्ये काय करतो आपण, एरर फ्री चॅनल पण याला आपण बोलतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं, द चॅनल इज अज्युम टू द बी एरर फ्री. तर तो काय करतो, अज्युम करतो तुमचं जे चॅनल आहे ते एरर फ्री आहे. द सेंडर सेंड्स 1 फ्रेम ॲट अ टाईम. तर तुमचा जो सेंडर आहे तो एका टायमाला फक्त एकच फ्रेम तिथे सेंड करत असतो. तर ही फ्रेम समजा इथे सेंड केली आहे. आफ्टर रिसिव्हिंग द फ्रेम, रिसिव्हर काय करतो, रिसीव्ह करतो तुमच्या फ्रेमला. द रिसिव्हर सेंड्स रेडी सिग्नल. तर तुमचा जो रिसिव्हर असतो तो काय करतो, रेडी सिग्नल परत सेंडरला सेंड करतो. द सेंडर वेट्स फॉर द रेडी सिग्नल. सेंडर काय करतो, वेट करतो तुमचा जोपर्यंत हे रेडी सिग्नल त्याच्याकडे येत नाही. बिफोर सेंडिंग द नेक्स्ट फ्रेम. तर नेक्स्ट फ्रेम सेंड करायच्या आधी तो काय करतो, या सिग्नलसाठी तिथे वेट करत असतो. दिस प्रोटोकॉल इंट्रोड्यूस द फ्लो कंट्रोल अँड हँडल द स्पीड मिसमॅच बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. तर हा प्रोटोकॉल काय करतो, फ्लो कंट्रोल जे आहे तुमचं ते कंट्रोल करतो आणि तिथे स्पीड जो आहे तो मॅच झाला पाहिजे याची काळजी घेतो, तुमच्या सेंडर आणि रिसिव्हरचा स्पीड. नो ॲक्नॉलेजमेंट्स आर रिक्वायर्ड बिकॉज द चॅनल इज एरर फ्री. तुमचं चॅनल हे एरर फ्री आहे म्हणून याच्यामध्ये कोणताही ॲक्नॉलेजमेंट नसतं. पण इथे रेडी जे राहतं हा मॅसेज भेटेपर्यंत तो काय करतो, वेट करतो. नो एरर डिटेक्शन ऑर रिकव्हरी इज यूज. याच्यामध्ये कोणतंही एरर डिटेक्शन आणि रिकव्हरी यूज नाही केली जात. तर याचे फीचर्स काय काय आहेत, तर एरर फ्री चॅनल आहे. त्यानंतर 1 फ्रेम इज सेंड ॲट अ टाईम. फक्त एकच फ्रेम तिथे सेंड केली जाते.
प्रोव्हाइड्स फ्लो कंट्रोल प्रोव्हाइड करतं आणि नो एरर रिकव्हरी, याच्यामध्ये एरर रिकव्हरी नसतं. तर सेंडर सेंड्स वन फ्रेम अँड वेट्स अंटिल द रिसिव्हर सेंड्स इज रेडी. तर रेडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करेल, हा वेट करेल. देन सेंड्स द नेक्स्ट फ्रेम, त्याच्यानंतरच तुमची जी नेक्स्ट फ्रेम असेल ती सेंड होईल. त्यानंतर परत रेडी, त्यानंतर परत फ्रेम सेंड होईल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर अ टीचर गिव्स द ॲन्सर शीट टू द स्टुडंट. तर टीचर काय करतात, ॲन्सर शीट देतात तुम्हाला ओनली आफ्टर द स्टुडंट सेज रेडी. जोपर्यंत तुमचा स्टुडंट रेडी नाही बोलत तोपर्यंत काय होतात, वेट करतो तुमचा टीचर. जर त्यानं रेडी बोललं तर टीचर काय करतो, नेक्स्ट शीट त्याला देतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. एकाच टायमाला एकच फ्रेम पाठवतं आणि रेडीपर्यंत वेट करतं. त्यानंतर येतो सिम्प्लेक्स प्रोटोकॉल तुमचा, ज्याच्यामध्ये नॉईसी चॅनल असतं. तर याच्यामध्ये काय होतं की द चॅनल इज नॉईसी सो फ्रेम्स मे बी लॉस्ट ऑर करेक्टेड. तर तुमचा जे नॉईसी चॅनल असल्यामुळे काय होतं, इथे तुमचे ज्या फ्रेम्स आहेत त्या लॉस्ट होऊ शकतात किंवा करप्टेड पण होऊ शकतात. तर तुमचा सेंडर काय करेल, सेंड करेल वन फ्रेम ॲट अ टाईम, एका टायमाला फक्त एकच फ्रेम इथे सेंड केली जाईल. त्यानंतर रिसिव्हर काय करेल, चेक करेल त्या फ्रेमला, ती जर करेक्ट असेल तर तो काय करेल, ॲक्नॉलेजमेंट सेंड करेल. इफ द सेंडर रिसिव्ज द ॲक्नॉलेजमेंट, इथे जर सेंडरला जर ॲक्नॉलेजमेंट भेटलं तर तो काय करेल, दुसरी जी फ्रेम असेल नेक्स्ट फ्रेम ती सेंड करेल. इफ ॲक्नॉलेजमेंट नॉट रिसिव्ह विदिन अ फिक्स टाईम, जर फिक्स टाईममध्ये त्याला ॲक्नॉलेजमेंट जर नाही भेटलं, टाईम आऊट जर झाला, तर सेंडर काय करेल, अज्युम करेल आणि दुसरी जी तीच फ्रेम जी असेल ती काय करेल, तो रिट्रान्समिट करेल. तर त्याला समजून जाईल की तिथे लॉस्ट झाली किंवा करप्ट झाली ती फ्रेम, म्हणून तो रिट्रान्समिट करेल सेम फ्रेमला. त्यानंतर दिस प्रोटोकॉल प्रोव्हाइड बोथ फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल, या दोघं ते प्रोव्हाइड करतं हा प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, तो काय करतो, सगळ्यात आधी एक फ्रेम इथे सेंड करतो, त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट घेतो, त्यानंतर परत दुसरी फ्रेम सेंड करतो, ॲक्नॉलेजमेंट घेतो. अशा प्रकारे एन फ्रेम्स इथे चालू असतं वर्किंग. तर त्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट जर नाही भेटला त्याला, तर तो काय करतो, टाईम आऊट म्हणून सांगतो आणि परत ती जी फ्रेम असेल ती सेंड केली जाते, रिट्रान्समिट केली जाते. तर याच्यामध्ये काही अजम्पशन आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. चॅनल मे हॅव एरर्स, चॅनलमध्ये एरर्स असू शकतात. फ्रेम्स मे गेट लॉस्ट ॲड करेक्टेड, तर तुमच्या ज्या फ्रेम्स आहेत त्या लॉस्ट होऊ शकतात किंवा करप्ट पण होऊ शकतात. रिसिव्हर हॅज अ सफिशियंट बफर, याच्यामध्ये सफिशियंट तुमची मेमरी जी असते ती असते. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट फ्रेम ऑल्सो बी लॉस्ट, तुमचं जे ॲक्नॉलेजमेंट असतं ते त्या फ्रेम पण लॉस्ट होऊ शकतात. सेंडर अँड रिसिव्हर आर ऑलवेज रेडी, तर दोघं पण रेडी असतात. त्यानंतर फीचर्स काय काय आहेत, तर नॉसी चॅनल आहे हे. त्यानंतर युजेस ॲक्नॉलेजमेंट यूज करतं, युजेस टायमर पण यूज करतं. त्यानंतर रिट्रान्समिट लॉस्ट ऑर करेक्टेड फ्रेम्स आणि प्रोव्हाइड्स बोथ फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल प्रोव्हाइड करतं. तर असे जे फीचर्स आहेत हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर असे जे 3 टाईप होते तुमच्या एलिमेंटरीचे ते आपण बघितले. त्यानंतर येतो तुमचा मेनवाला दुसरा टाईप, म्हणजे एलिमेंटरी झाल्यानंतर जो दुसरा होता तो आहे स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल. तर हा काय आहे याच्याबद्दल पण बघून घेऊयात. तर इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, इकडे सेंडर आहे आणि इकडे रिसिव्हर आहे आणि एका टायमाला फक्त एकच फ्रेम इथे सेंड होत आहे. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट पण याच्यामध्ये भेटत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. द स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल इज द मोस्ट बेसिक प्रॅक्टिकल प्रोटोकॉल. तर हा प्रॅक्टिकल प्रोटोकॉल आहे जो सगळ्यात बेसिक आहे. द सेंडर सेंड्स ओनली वन फ्रेम ॲट अ टाईम, याच्या फक्त एका टायमाला एकच इथे सेंड केली जाते फ्रेम तुमची. आफ्टर सेंडिंग वन फ्रेम, जेव्हा वन फ्रेम तुम्ही सेंड करता त्याच्यानंतर सेंडर तुमचा स्टॉप करतो आणि वेट फॉर ॲक्नॉलेजमेंटसाठी तो काय करतो, वेट करतो. जोपर्यंत ॲक्नॉलेजमेंट येत नाही तोपर्यंत वेट करेल आणि एकदा का जर रिसीव्ह करेल ॲक्नॉलेजमेंट त्याच्यानंतर दुसरी जी फ्रेम असेल ती इथे सेंड केली जाईल ॲक्नॉलेजमेंट भेटल्यानंतर. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर याचं वर्किंग कसं आहे तुमच्या स्टॉप अँड वेट प्रोटोकॉलचं, तर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय करतं, 0 फ्रेम जी असेल ती सेंड करतं. त्यानंतर काय करतं, रिसिव्हर रिसीव्ह करते करेक्टली. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट सेंड केलं जातं रिसिव्हरकडून. त्यानंतर सेंडर काय करेल, ॲक्नॉलेजमेंट रिसीव्ह करेल. ॲक्नॉलेजमेंट आल्यानंतर तो काय करेल, फ्रेम नंबर 1 जी आहे ती तुमची सेंड करेल. तर अशा प्रकारे या प्रोसेस चालूच असतात. त्यानंतर व्हॉट हॅपन इफ ॲक्नॉलेजमेंट इज लॉस्ट, जेव्हा तुमचं ॲक्नॉलेजमेंट जर लॉस्ट झालं तर काय होतं, सेंडर सेंड्स द फ्रेम 0, रिसिव्हर रिसीव्ह इट करेक्टली, रिसिव्हर सेंड्स ॲक्नॉलेजमेंट बट ॲक्नॉलेजमेंट इज लॉस्ट. जेव्हा तुमचं ॲक्नॉलेजमेंट हे लॉस होईल तेव्हा काय होईल,
तेव्हा काय होईल इथे तुम्ही बघू शकता, सेंडर काय करेल, वेट करेल. जेव्हा टायमर तुमचा एक्सपायर होईल तेव्हा काय करेल, सेंडर अज्यूम करून घेईल की तुमची जी फ्रेम आहे ती लॉस्ट झालेली आहे. तर सेंडर काय करेल, परत ती फ्रेम जी आहे 0 फ्रेम ती परत तिथे अगेन सेंड करेल. तर अशा प्रकारे तुमच्या ज्या फ्रेम्स आहेत त्या सेंड केल्या जातात सेंडरकडून रिसिव्हरकडे. तर याच्यामध्ये काही अजम्पशन आहे, जसं की एक फ्रेम जी आहे ती एकाच टायमाला सेंड केली जाते. त्यानंतर सेंडर वेट करतो जोपर्यंत ॲक्नॉलेजमेंट भेटत नाही, त्यानंतरच नेक्स्ट फ्रेम तिथे सेंड केली जाईल. त्यानंतर टायमर यूज करतो डिटेक्ट करण्यासाठी ॲक्नॉलेजमेंटमधले आणि लॉस्ट फ्रेम डिटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर सिक्वेन्स नंबर पण असतात याच्यामध्ये, हे पण यूज केले जातात त्याच्यामध्ये फ्रेम्स डुप्लिकेट आहे का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर सिम्पल आहे, हा पण काय आहे, लो इफिशियन्सी आहे याच्यामध्ये, बिकॉज सेंडर स्टेज आयडल व्हाईल वेटिंग फॉर ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो वेट करतो, म्हणून लो इफिशियन्सी आहे याची. तर अशा प्रकारे याचे अजम्पशन पण आहेत. तर हे झालं डिटेल एक्सप्लेनेशन तुमच्या स्टॉप अँड वेट प्रोटोकॉलचं. तर इथे तुम्ही डायग्राम बघू शकता त्याची, त्यानंतर डेफिनेशन, त्याचं वर्किंग आणि त्याच्यानंतर ह्या कंडिशन पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर याच्यावरती एलिमेंटरी डेटा प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत ते विचारू जाऊ शकता तुम्हाला. त्यानंतर डायग्रामसोबत स्टॉप अँड वेट हा प्रोटोकॉल एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतात, म्हणून याचे तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि मी जे दिलं आहे ते तुम्हाला प्रॉपर तिथे एक्झाममध्ये लिहून यायचं आहे. त्यानंतर 6वा टॉपिक आहे या युनिटचा, स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल्स. तर याच्यामध्ये 3 प्रोटोकॉल येतात, एक पाईपलाईनिंग येते, त्यानंतर गो बॅक यन आणि सिलेक्टिव्ह रिपीट. तर असे 3 प्रोटोकॉल जे आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल्स म्हणजेच काय याच्याबद्दल पण थोडंसं बघून घेऊयात. सगळ्यात पहिले इन स्टॉप अँड वेट प्रोटोकॉल, द सेंडर सेंड्स वन फ्रेम अँड देन वेट फॉर ॲक्नॉलेजमेंट बिफोर सेंडिंग द नेक्स्ट फ्रेम. तर नेक्स्ट फ्रेम सेंड करायच्या आधी तो काय करतो, ॲक्नॉलेजमेंटचं वेट करतो तुमचा प्रोटोकॉल. कशामध्ये, स्टॉप अँड वेट या प्रोटोकॉलमध्ये. तेच तर ड्युरिंग दिस वेटिंग टाईम, या वेटिंग टाईममध्ये काय होतं, कम्युनिकेशन जे चॅनल आहे तुमचं ते आयडल राहतं, रिकामं राहतं. तर तिथे खूप सारा टाईम जो आहे तो वेस्ट होतो आणि बँडविड्थ तर जी राहते तुमची ती पण वेस्ट होती. तर याच्यासाठी काय केलेलं आहे आपण, स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा प्रोटोकॉल इंट्रोड्यूस केलेला आहे. याच्यामध्ये काय होतं की इट ॲलोज सेंडर टू सेंड मल्टिपल फ्रेम्स. याच्यामध्ये मल्टिपल फ्रेम्स इथे सेंड केले जातात विदाऊट वेटिंग फॉर ॲक्नॉलेजमेंट आफ्टर एव्हरी फ्रेम. तर प्रत्येक फ्रेमचं ॲक्नॉलेजमेंट आपण वेटिंग न करता इथे काय करतो, मल्टिपल फ्रेम्स सेंड केले जातात. दिस इन्क्रीजेस द स्पीड इफिशियन्सी ऑफ कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशनचं स्पीडला वाढवतं आणि इफिशियन्सी पण वाढवते, म्हणून हा प्रोटोकॉल आपण यूज करतो. कोणता, स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल्स. तर याच्यामध्ये टोटल 3 प्रोटोकॉल्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिले व्हॉट इज स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल, याच्याबद्दल थोडंसं बघून घेऊयात. तर स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल इज अ डेटा लिंक लेअर प्रोटोकॉल दॅट अलोज द सेंडर टू सेंड मल्टिपल फ्रेम्स कंटिन्युअसली बिफोर रिसिव्हिंग ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट रिसीव्ह करायच्या आधीच तो काय करेल, मल्टिपल फ्रेम्स इथे सेंड करत असतो. इथे तुम्ही बघू शकता फ्रेम 1 सेंड केली आहे. त्यानंतर हे कशातलं आहे, हे स्टॉप अँड वेटमधलं आहे. स्टॉप अँड वेटमध्ये काय करतं, एका टायमाला एकच सेंड करतं, त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत दुसरी तो सेंड नाही करत. तर अशा प्रकारे एक साठी तो थांबतो. तर याच्यामध्ये खूप सारी वेटिंग करावी लागते आणि लो इफिशियन्सी होऊन जाते. मग त्याच्याच जागी जर तुम्ही स्लायडिंग विंडो हे जर तुम्ही यूज केलं तर काय करतो आपण, एकाच टायमाला खूप साऱ्या मल्टिपल फ्रेम्स तिथे सेंड केल्या जातात आणि त्याच्यानंतर या सगळ्या फ्रेम्सचं जे ॲक्नॉलेजमेंट आहे ते नंतर त्याच्या सेंड केल्यानंतर तिथे वेट करतो आपण. नो वेटिंग फॉर आफ्टर एव्हरी फ्रेम. तर प्रत्येक फ्रेमसाठी इथे वेट करायचं काम नाही आहे. हायर इफिशियन्सी आहे याची. तर तुम्ही इथे बघू शकता की एकाच टायमाला आपण मल्टिपल फ्रेम्स या सेंड करत असतो आणि ॲक्नॉलेजमेंट नंतर घेतो. तर व्हॉट इज विंडो, तर विंडो काय आहे याच्यामध्ये, तर विंडो इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रेम्स द सेंडर कॅन सेंड विदाऊट वेटिंग फॉर ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंटचा वेट न करता सेंडर्स मल्टिपल जेवढे आपण फ्रेम्स तिथे सेंड करत असतो, तर मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रेम्सला आपण तिथे विंडो असं बोलत असतो. सपोज आपल्याकडे विंडो साईज आहे 4, तर 4 विंडोज आपण तिथे सेंड करू शकतो. तुमच्या ज्या 4 फ्रेम्स आहेत त्या आपण सेंड करू शकतो कंटिन्युअसली आफ्टर रिसिव्हिंग ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंट भेटायच्या नंतर. त्यानंतर द विंडो स्लाइड्स फॉरवर्ड अलोविंग मोर फ्रेम्स टू बी सेंड.
तर त्याच्यानंतर ॲक्नॉलेजमेंटसाठी या चारही फ्रेम तिथे थांबेल. जेव्हा या चारही फ्रेमचं ॲक्नॉलेजमेंट भेटेल त्याच्यानंतर अजून जास्त फ्रेम्स तिथे सेंड करता येतील त्याला. तर टाईप्स ऑफ स्लायडिंग विंडो कोणकोणते आहेत, तर सगळ्यात पहिलं पाईपलाईनिंग आहे, त्यानंतर गो बॅक यन आहे, GBN आपण त्याला बोलतो, आणि त्याच्यानंतर SR म्हणजे सिलेक्टिव्ह रिपीट. तर हे तिघं टाईप आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिला जो येतो तो आहे पाईपलाईनिंग. पाईपलाईनिंग म्हणजेच काय, पाईपलाईनिंग मीन्स द सेंडिंग मल्टिपल फ्रेम्स कंटिन्युअसली विदाउट वेटिंग फॉर ॲक्नॉलेजमेंट फॉर ऑफ ईच फ्रेम. तर ईच फ्रेमसाठी ॲक्नॉलेजमेंटचा वेट न करता हा काय करतो, तुमच्या ज्या मल्टिपल फ्रेम्स आहेत त्या कंटिन्युअसली तिकडे सेंड करत असतो. द कम्युनिकेशन चॅनल रिमेन्स बिझी ऑल द टाईम. तर तुमचं जे कम्युनिकेशन चॅनल असतं ते ऑल टाईमसाठी बिझी असतं. तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत याचे, बेटर चॅनल युटिलायझेशन करतं, त्यानंतर हाय स्पीड आहे, हाय थ्रूआउट आहे, आणि त्याच्यानंतर लेस वेटिंग टाईम आहे. तर याच्यामध्ये वेट पण नाही करता येत. तर अशा प्रकारे पाईपलाईनिंग जी आहे त्याचा इंट्रो आपण बघितलं. तर याचं एक्झाम्पल किंवा वर्किंग बघायचं झालं तर तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता की 4 फ्रेम आपण एकाच टायमाला इकडे सेंड केले आहेत रिसिव्हरकडे. तर रिसिव्हर काय करेल, चारही फ्रेम घेईल इथे आणि त्याच्यानंतर ॲक्नॉलेजमेंट चारही फ्रेमचं इथे सेंड करेल. तर लेटर म्हणजेच नंतर इथे ॲक्नॉलेजमेंट तिथे सेंड केलं जातं. तर अशा प्रकारे हे वर्क करतं डायग्राममध्ये. तर वर्किंगमध्ये बघायचं झालं तर सेंडर हॅज अ विंडो ऑफ साईज यन. सेंडरकडे एक यन साईजची विंडो आहे, त्याच्यामध्ये यन साईजच्या फ्रेम्स तो काय करतो, सेंड करत असतो विदाऊट वेट फॉर ॲक्नॉलेजमेंट. त्यानंतर सेंडर सेंड्स ऑल फ्रेम्स इन द विंडो वन आफ्टर अनादर. तर तो काय करतो, एकानंतर एक प्रत्येक फ्रेम जी असते ती विंडोजमधल्या सगळ्या फ्रेम्स तिथं सेंड करत असतो. त्यालाच आपण पाईपलाईनिंग असं बोलतो. रिसिव्हर रिसिव्ज द फ्रेम्स अँड सेंड्स ॲक्नॉलेजमेंट फॉर द रिसिव्ह फ्रेम. जितक्या पण फ्रेम्स रिसिव्हरकडे आलेले आहेत त्याच्यासाठी तो ॲक्नॉलेजमेंट नंतर सेंड करतो. ॲक्नॉलेज मे अराईव्ह लेटर. तर लेटर म्हणजेच नंतर ॲक्नॉलेजमेंट सेंड केलं जातं इंडिव्हिज्युअली किंवा क्युम्युलेटिव्ह. तर अशा प्रकारे ॲक्नॉलेजमेंट सेंड केलं जातं. व्हेन ॲक्नॉलेजमेंट आर रिसिव्ह द विंडो स्लाइड्स फॉरवर्ड. आणि सेंडर काय करेल, परत नव्या ज्या फ्रेम्स असतील त्या परत सेंड करेल. तर मल्टिपल फ्रेम्स इथे सेंड केल्या जातात आणि त्याचं मल्टिपल ॲक्नॉलेजमेंट तिथे भेटत असतं. धिस कीप्स द कम्युनिकेशन चॅनल बिझी. तर तुमचं जे कम्युनिकेशन चॅनल आहे ते इथे बिझी ठेवलं जातं आणि इफिशियन्सीला इम्प्रूव्ह केलं जातं. तर अशा प्रकारे याचं वर्किंग आहे. तर फ्रेम्स सेंड केल्या जातात. इथे जर तुम्ही पाईपलाईनिंगचा यूज नाही केला आणि स्टॉप अँड वेटचा यूज केला तर एका फ्रेमसाठी एक ॲक्नॉलेजमेंट जाईल आणि तिथे तुम्हाला एकसाठी तिथे वेट करावं लागेल प्रत्येक फ्रेमसाठी. त्याच्याच जागी जर पाईपलाईनिंग यूज केली तर मल्टिपल फ्रेम्स आपण तिथे सेंड करणार एकाच टायमाला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला ॲक्नॉलेजमेंट असेल ते ॲक्नॉलेजमेंट नंतर त्याला भेटेल. याच पद्धतीने आपलं जे चॅनल असेल ते बिझी असेल. तर अशा प्रकारे तुमची जी पाईपलाईनिंग आहे ही यूज होते. पहिली जी मेथड आहे ती यूज होते. त्यानंतर दुसरा जो प्रोटोकॉल आहे तो आहे गो बॅक यन. तर याच्यामध्ये काय होतं, गो बॅक यन प्रोटोकॉल अलोज द सेंडर टू सेंड मल्टिपल फ्रेम्स विदाउट वेटिंग फॉर इंडिव्हिज्युअल ॲक्नॉलेजमेंट. इफ वन फ्रेम इज लॉस्ट. जर याच्यामध्ये काही एखादी फ्रेम जर लॉस्ट झाली तर तो काय करतो, द रिसिव्हर डिस्कार्ड्स ऑल फॉलोविंग फ्रेम्स. तर त्याच्यानंतरच्या जेवढ्या पण फ्रेम्स असतील त्या डिस्कार्ड केल्या जातात इवन इफ दे आर करेक्ट. जर त्याचे पाथ जो असेल तो करेक्ट असला तरी पण ते डिस्कार्ड केले जातात जर एखादी फ्रेम लॉस्ट झाली तर. दर सेंडर मस्ट रिसेंड द लॉस्ट फ्रेम अँड ऑल सबसिक्वेंट फ्रेम्स. तर ज्या डिस्कार्ड केल्या आहेत त्या फ्रेम्स आणि जी फ्रेम लॉस्ट झाली ती फ्रेम परत रिसेंड करावी लागेल सेंडरला. तर अशा प्रकारे इथे गो बॅक यन काय करतो, जेव्हा पण तुमची फ्रेम जी असेल ती लॉस्ट झाली त्याला काय करतो, परत सेंड करतो आणि बाकीच्या डिस्कार्ड झालेल्या त्या पण सेंड करतो. तर म्हणून याचं नाव गो बॅक यन प्रोटोकॉल आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत याचे, बेटर इफिशियन्सी दॅन स्टॉप अँड वेट प्रोटोकॉलपेक्षा बेटर इफिशियन्सी आहे, हाय थ्रूआउट भेटतो आपल्याला आणि सिम्पल रिसिव्हर डिझाईन असते याची. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे तर रिट्रान्समिट मेनी करेक्ट फ्रेम्स. तर याच्यामध्ये रिट्रान्समिट करावं लागतं जर लॉस्ट झाली एखादी फ्रेम तर. त्यानंतर वेस्ट बँडविड्थ पण इथे वेस्ट होती त्याच्यामुळे आणि लोअर एफिशियन्सी दॅन सिलेक्टिव्ह रिपीट. तर सिलेक्टिव्ह रिपीट जो आहे तुमचा प्रोटोकॉल त्याच्यापेक्षा याची इफिशियन्सी लो असते. तर याचं डायग्राम बघायची झाली तर इथे तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये. तर वर्किंगमध्ये तुम्ही बघू शकता की इथे सेंडर हॅज अ विंडो ऑफ यन साईज. तर यन साईजची इथे सेंडरकडे विंडो आहे. तो काय करतो, या सगळ्या ज्या यन फ्रेम्स आहेत तो विदाऊट वेटिंग फॉर इंडिव्हिज्युअल ॲक्नॉलेजमेंटला
वेट न करता तो सगळ्या फ्रेम्स ज्या आहेत त्या सेंड करत असतो. मग सेंडर सेंड्स फ्रेम्स कंटिन्युअसली 1 2 3 4 5 अशा ज्या सगळ्या विंडोजच्या साईजच्या फ्रेम्स असतील त्या सगळ्या सेंड करतो. तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे सगळ्या फ्रेम्स ज्या आहेत त्या त्याने सेंड केलेल्या आहेत रिसिव्हरकडे. तर 5 फ्रेम्स आहेत ज्या त्याने सेंड केले. त्यानंतर रिसिव्हर ॲक्सेप्ट ओनली इन ऑर्डर फ्रेम्स. तर ऑर्डरमध्ये फ्रेम्स काय करतो, रिसीव्ह करतो तुमचा रिसिव्हर. समजा इफ अ फ्रेम इज लॉस्ट ऑर करप्टेड, जर एखादी फ्रेम जर तिथे लॉस्ट किंवा करप्ट झाली, समजा फ्रेम नंबर 2 जो आहे तुमची इथे लॉस्ट झाली आहे, तर लॉस्ट झाल्यानंतर काय करेल, हे इट डिस्कार्ड्स दॅट फ्रेम अँड ऑल सबसिक्वेंट्स आउट ऑफ ऑर्डर फ्रेम्स. तर बाकीच्या ज्या जितक्या पण असतील त्याच्यानंतरच्या ही लॉस्ट झालेली जी फ्रेम आहे ती काय करेल, डिस्कार्ड करेल, आणि बाकीच्या ज्या पण असतील खालच्या ज्या सेंड केलेल्या असतील नंतर त्या पण डिस्कार्ड केल्या जातील तुमच्या रिसिव्हर साईडकडून. रिसिव्हर सेंड करेल त्याच्यानंतर कम्युनिटिव्ह ॲक्नॉलेजमेंट फॉर लास्ट इन ऑर्डर फ्रेम्स रिसिव्हर. तर त्याने जितक्या पण रिसीव्ह केल्या असतील त्याच्या आधीच्या फ्रेम 0 आणि फ्रेम 1, तर त्याचं ॲक्नॉलेजमेंट तो काय करेल, सेंड करेल कम्युलेटिव्हकडे. तर अशा प्रकारे तो काय करेल, ॲक्नॉलेजमेंट सेंड करेल. इफ ॲक्नॉलेजमेंट फॉर अ फ्रेम इज नॉट रिसीव्ह विदिन द टाईम पिरियड, जर ॲक्नॉलेजमेंट जर नाही भेटलं सेंडरला, तर तो काय अज्युम करेल की फ्रेम तुमची लॉस्ट झाली आहे. तर तो काय करेल, सेंडर गोज बॅक टू दॅट फ्रेम अँड रिट्रान्समिट इट अँड ऑल सबसिक्वेंट फ्रेम्स. तर तो काय करेल, सगळ्या ज्या फ्रेम्स आहेत त्या सगळ्या तिथे परत सेंड करेल, रिट्रान्समिशन करेल. तर इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, तर 2च्या नंतरच्या सगळ्या फ्रेम्स परत इथे सेंड केलेल्या आहेत. जर एखादी फ्रेम जर तिथे ॲक्नॉलेजमेंट जर नाही भेटलं तर रिसिव्हर नाव रिसिव्हज फ्रेम्स इन करेक्ट ऑर्डर अँड सेंड कम्युनिटिव्ह ॲक्नॉलेजमेंट. तर तिथे ॲक्नॉलेजमेंट परत सेंड केलं जातं, परत सगळ्यांचं एका सोबत तिथे ॲक्नॉलेजमेंट इथे सेंड केलं जातं. विंडो स्लाइड्स फॉरवर्ड ॲज अ ॲक्नॉलेजमेंट आर रिसिव्ह अँड सेंडर कॅन सेंड न्यू फ्रेम्स. तर एकदा का सगळ्याचं ॲक्नॉलेजमेंट जर त्यांना भेटलं तर तो काय करेल, परत दुसरा जो फ्रेम्स असतील त्या नंबर ऑफ फ्रेम्स तिथे सेंड केल्या जातील. तर अशा प्रकारे गो बॅक इन प्रोटोकॉल जो आहे तुमचा तो यूज होतो. तर त्याचं वर्किंग आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे सिलेक्टिव्ह रिपीट. तर सिलेक्टिव्ह रिपीट प्रोटोकॉल्स अल्सो ॲलो मल्टिपल फ्रेम्स टू बी सेंड कंटिन्युअसली. तर कंटिन्युअसली याच्यामध्ये पण मल्टिपल फ्रेम्स इथे सेंड केल्या जातात. हाऊएव्हर द रिसिव्हर ॲक्सेप्ट अँड स्टोअर्स आउट ऑफ ऑर्डर फ्रेम्स. तर रिसिव्हर काय करतो, इथे ॲक्सेप्ट करतो आणि आउट ऑफ ऑर्डर ज्या जातात फ्रेम्स तुमच्या, त्या मिसिंग वगैरे ज्या फ्रेम्स असतील त्या पण स्टोअर करतो. ओनली द मिसिंग फ्रेम इज रिट्रान्समिट. ज्या पण मिसिंग फ्रेम्स असतील त्या फक्त इथे रिट्रान्समिट केल्या जातात. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर हायर इफिशियन्सी आहे. त्यानंतर रिट्रान्समिट ओनली लॉस्ट फ्रेम ज्या असतील त्याच फक्त रिट्रान्समिट केल्या जातील. सेव्ज बँडविड्थ, बेटर परफॉर्मन्स याच्यामध्ये भेटतो आपल्याला. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर रिसिव्हर इज मोर कॉम्प्लेक्स. त्यानंतर रिक्वायर्स एक्स्ट्रा मेमरी यायला लागेल, कारण सगळ्या फ्रेम्स ज्या असतात त्या काय करतो, स्टोअर करत असतो. मोर डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर अशा प्रकारे याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर याची पण तुम्ही इथे डायग्राम बघू शकता आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन पण बघू शकता. सेंडर काय करतो, तुमचा एन साईजची विंडो असते त्याच्याकडे, एन साईजचे जे पण फ्रेम्स असतील तो काय करतो, सेंड करत असतो एकाच टायमाला. तर या सगळ्या फ्रेम्स इथून सेंड केल्या जातात. सेंडर सेंड्स फ्रेम्स कंटिन्युअसली 0 1 2 3 4 5. तर अशा ज्या सगळ्या विंडो साईजमध्ये जेवढ्या असतील तेवढ्या फ्रेम्स इथे सेंड केल्या जातात. तर या सगळ्या 5 फ्रेम्स इथे आपण सेंड केल्या. त्यानंतर रिसिव्हर ॲक्सेप्ट्स ऑल फ्रेम्स. तर रिसिव्हर काय करतो, इकडे ॲक्सेप्ट करत असतो सगळ्या फ्रेम्सला. स्टोअर्स आउट ऑफ ऑर्डर फ्रेम्स इन द इट्स बफर. तर बफर मेमरी जी असेल त्याच्यामध्ये सगळ्या ज्या फ्रेम्स असतील त्याच्या स्टोअर करत असतो. ओनली द लॉस्ट ऑर करेक्टेड फ्रेम इज मिसिंग. तर जी लॉस्ट झाली तीच काय करेल, तो फक्त रिट्रान्समिट करण्यासाठी इथे पाठवेल, बाकीच्या सगळ्या स्टोअर करून ठेवेल. रिसिव्हर सेंड्स इंडिव्हिज्युअल ॲक्नॉलेजमेंट फॉर एव्हरी करेक्टली रिसिव्ह फ्रेम्स. तर रिसिव्हर काय करेल, प्रत्येक जी करेक्टली भेटली आहे त्याला त्याच्या काय करेल, तो ॲक्नॉलेजमेंट सेंड करेल. तर इथून बघू शकता तुम्ही, फक्त तुमची जी फ्रेम 2 आहे त्याची ॲक्नॉलेजमेंट न पाठवता त्यांनी बाकीच्या सगळ्यांची ॲक्नॉलेजमेंट इथे सेंड केली आहे. तर सेंड केली इंडिव्हिज्युअली, तो सेंड करतो प्रत्येक ॲक्नॉलेजमेंट. इफ फ्रेम 2 इज लॉस्ट, रिसिव्हर सेंड्स नॅक टू ऑर
नो एक्नॉलेजमेंट, तर तिथे तो कोणताही एक्नॉलेजमेंट सेंड नाही करणार फ्रेम 2साठी. त्यानंतर सेंडर रिट्रान्समिट ओनली द मिसिंग फ्रेम्स, ज्या पण मिसिंग फ्रेम्स असतील तीच फ्रेम फक्त रिट्रान्समिट करेल तुमचा सेंडर. तर रिट्रान्समिट केली जाईल फक्त एकच फ्रेम. त्यानंतर त्यानंतर आफ्टर रिसिविंग फ्रेम 2 रिसिव्हर काय करेल, नाऊ हॅज ऑल फ्रेम्स इन ऑर्डर, त्याच्याकडे सगळ्या फ्रेम्स या ऑर्डरमध्ये असेल. इट डिलिव्हर्स देम टू अप्पर लेअर, तो अप्पर लेअरकडे तो डिलिव्हर करेल. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट जे पेंडिंगमध्ये असेल तो काय करेल, सेंड करेल. विंडो स्लाइड्स फॉरवर्ड ॲज ॲक्नॉलेजमेंट, त्यानंतर विंडो स्लाइड्स ॲक्नॉलेजमेंट जेव्हा भेटेल त्याच्यानंतर न्यू फ्रेम्स ज्या असतील त्या सेंड होतील परत. तर अशा प्रकारे हे सगळं वर्क करतं. तर हे झालं वर्किंग तुमच्या सिलेक्टिव्हचं. तर याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात तुम्हाला सेपरेटली, की स्लायडिंग विंडो तुम्हाला विचारू शकतात, पाईपलाईनिंगचा क्वेश्चन विचारू शकतात, त्यानंतर गो बॅक एन प्रोटोकॉल तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतात विथ डायग्राम, त्यानंतर सिलेक्टिव्ह रिपीट पण तुम्हाला डायग्रामसहित विचारू शकतात. तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतरचा टॉपिक आहे या युनिटचा एक्झाम्पल ऑफ डेटा लिंक लेअर टेक्नॉलॉजी, जो आहे पॅकेट ओव्हर सॉनेट. तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकतात की याचं एक्झाम्पल काय आहे नेमकं डेटा लिंक लेअर टेक्नॉलॉजीचं. तर पॅकेट ओव्हर सोनेट म्हणजेच काय हा कन्सेप्ट पण आपण इथे बघून घेऊयात. तर सोनेट काय असतं, सिंक्रोनाइज ऑप्टिकल नेटवर्क इज अ हाय स्पीड ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ही काय आहे, एक हाय स्पीड ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे जी यूज केली जाते टेलिकॉम कंपनीजमध्ये आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये टू ट्रान्सफर डेटा ओव्हर अ लाँग डिस्टन्स. तर लाँग डिस्टन्सचा जो डेटा ट्रान्सफर करायचा असतो त्याच्यासाठी याचा यूज केला जातो. इट वॉज ओरिजिनली डेव्हलप फॉर टेलिफोनसाठी ओरिजिनली याला डेव्हलप केलं होतं टेलिफोन व्हॉइस कम्युनिकेशनसाठी. बट टुडे इट इज ऑल्सो वाईडली यूज टू कॅरी इंटरनेट डेटा. तर आताच्या कंडिशनमध्ये आपण याला इंटरनेट डेटाचं कॅरी करण्यासाठी पण यूज करतो. तर पॅकेट ओव्हर सोनेट म्हणजेच काय, POS म्हणजेच काय, मीन्स सेंडिंग डेटा पॅकेट्स सच ॲज IP पॅकेट्स आपण इथे सेंड करत असतो त्यालाच आपण पॅकेट्स बोलतो थ्रू द सोनेट नेटवर्क. तर सोनेट नेटवर्कच्या थ्रू आपण त्याला सेंड करत असतो, म्हणून याचा कन्सेप्टचं नाव आहे पॅकेट ओव्हर सोनेट. तर पॅकेट ओव्हर सोनेट याच्याबद्दल बघून घेऊयात. त्याच्या आधी सोनेट काय राहतं, तर सोनेट इज अ सिंक्रोनाइज ऑप्टिकल नेटवर्क. इट इज अ स्टँडर्ड टेक्नॉलॉजी दॅट युजेस ऑप्टिकल फायबर केबल्स. तर ऑप्टिकल फायबर केबल्स यूज करतं टू ट्रान्समिट लार्ज अमाऊंट ऑफ डेटा ॲट अ व्हेरी हाय स्पीड. तर याच्यामध्ये व्हेरी हाय स्पीडवरती डेटा काय करतो, ट्रान्समिट करतो लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. कशाच्या थ्रू, ऑप्टिकल फायबर्स केबलच्या थ्रू. द वर्ड सिंक्रोनस मीन्स दॅट ऑल डिव्हायसेस इन द नेटवर्क यूज द सेम क्लॉक टायमिंग फॉर डेटा ट्रान्समिशन. तर डेटा ट्रान्समिशनसाठी तो काय करतो, सेम क्लॉक टायमिंग यूज करतो, त्यालाच आपण सिंक्रोनस असं बोलतो. व्हॉट इज पॅकेट ओव्हर सोनेट. आता POS म्हणजेच काय, पॅकेट ओव्हर सोनेट इज अ टेक्निक इन विच IP पॅकेट्स आर ट्रान्समिटेड ओव्हर अ सोनेट ऑप्टिकल फायबर नेटवर्क. तर सोनेटचं जे ऑप्टिकल फायबर नेटवर्क असतं त्याच्या थ्रू काय करतो आपण, IP पॅकेट्स जे राहतात ते ट्रान्समिट केले जातात. तर याच्याच कन्सेप्टला आपण पॅकेट ओव्हर सोनेट असं बोलतो. बिफोर ट्रान्समिशन होण्याच्या आधी काय होतं, द पॅकेट आर प्लेस इनसाइड सोनेट फ्रेम्स. तर सोनेटचे जे फ्रेम्स राहतात त्याच्यामध्ये तुमचे जे पॅकेट्स असतात ते प्लेस केले जातात ट्रान्समिशनच्या आधी. युजिंग कशाच्या मदतीने, PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल याच्या मदतीने आपण काय करतो, ते जे पॅकेट्स असतात ते प्लेस करतो सोनेटच्या मध्ये. दिस सोनेट फ्रेम्स देन ट्रॅव्हल थ्रू द ऑप्टिकल फायबर नेटवर्क. तर या ज्या फ्रेम्स राहतात त्या काय करतात, ट्रॅव्हल करतात कशाच्या थ्रू, ऑप्टिकल फायबरच्या नेटवर्कच्या थ्रू. ॲट द डेस्टिनेशनमध्ये काय होतं, द पॅकेट्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सोनेट फ्रेम्स. तर सोनेट फ्रेम्समधून ते पॅकेट एक्स्ट्रॅक्ट केले जातात जेव्हा तो डेस्टिनेशनपर्यंत जातो. त्यानंतर इथे तुम्ही वर्किंग पण बघू शकता. सगळ्यात पहिले राउटर राहतं. तर सगळ्यात पहिले स्टेपमध्ये काय होतं, द सेंडर राउटर हॅज डेटा पॅकेट्स. तर याच्यामध्ये काय राहतं, सेंडरकडे काय राहतं, डेटा पॅकेट्स राहतात, IP पॅकेट राहतात त्याच्याकडे. त्याच्यानंतर तो काय करतो, स्टेप 2मध्ये द पॅकेट्स आर प्लेस इनसाइड अ सोनेट फ्रेम. तर सोनेट फ्रेममध्ये काय केले जातात, IP पॅकेट्स तुमचे प्लेस केले जातात विथ द हेल्प ऑफ कशाच्या मदतीने, PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल याच्या मदतीने काय करतो आपण, ते तिथे प्लेस करतो. प्लेस केल्यानंतर स्टेप नंबर 3मध्ये काय होतं, द सोनेट फ्रेम ट्रॅव्हल्स थ्रू द ऑप्टिकल फायबर नेटवर्क ॲट अ व्हेरी हाय स्पीड.
तर व्हेरी हाय स्पीडनं काय करतं, ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या थ्रू ते काय करतं, ट्रॅव्हल करतं तुमचं सॉनेट फायबर लिंक. त्याच्यानंतर काय जातं, PPP फ्रेम एक्स्ट्रॅक्टेड होते कशामध्ये, ॲट अ रिसिव्हर. रिसिव्हरकडे गेल्यानंतर काय होतं, तुमची जी सोनेट फ्रेम राहते ती ओपन केली जाते. ओपन केल्यानंतर स्टेप नंबर 5मध्ये काय होतं, द ओरिजिनल IP पॅकेट्स जे राहतात ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आता इथे एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि डिलिव्हर टू द डेस्टिनेशन, आणि त्याच्यानंतर ते रिसिव्हरकडे सेंड केले जातात राउटरकडे डेस्टिनेशनवरती. तर अशा प्रकारे याचं वर्किंग आहे जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर वर्किंग झाल्यानंतर याचे फीचर्स आहेत, ते फीचर्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की युजेस ऑप्टिकल फायबर फॉर कम्युनिकेशनसाठी ते काय करतं, ऑप्टिकल फायबरचा यूज करतं. सपोर्ट्स हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन, हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन याच्यामध्ये सपोर्ट करतं. ट्रान्सफर IP पॅकेट्स और सोनेट फ्रेमवर्क्स, तर सोनेट फ्रेमवर्कवरती काय करतं, IP पॅकेट ते काय करतं, ट्रान्सफर करतं. आणि यूज करतं पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल फॉर फ्रेमिंगसाठी यूज केलं जातं. प्रोव्हाइड्स हाय रिलायबिलिटी प्रोव्हाइड करतं. ऑटोमॅटिक बॅकअप असतो याच्याकडे, त्याला सपोर्ट करतं. आणि सगळ्यात जास्त याला यूज कुठं केलं जातं, तर टेलिकॉम कंपनीजमध्ये आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISPमध्ये याला यूज केलं जातं. ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, तर इंटरनेट बॅकबोन नेटवर्क्समध्ये याचा यूज केला जातो. टेलिकॉम नेटवर्क्समध्ये, लाँग डिस्टन्स कम्युनिकेशनमध्ये, त्यानंतर अंडरसिया ऑप्टिकल फायबर केबल्समध्ये आणि डेटा सेंटर्समध्ये, मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क्स म्हणजेच मॅनमध्ये पण याचा यूज केला जातो. तर हे सगळे याचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर हे विचारलं तर तुम्हाला फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स हे विचारू शकतात. त्यानंतर डायग्राम थ्रू याचं वर्किंग पण विचारू शकतात. तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर याच्यावरती विचारले जाणारे कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते मी इथे दिलेले आहेत. जसं की फीचर्स, वर्किंग, त्यानंतर कन्सेप्ट विचारू शकतात किंवा एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात. तर सगळं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे प्रॉपर, मी तुम्हाला इथे दिलेलं आहे सगळं. तर अशा प्रकारे तुमचं जे युनिट नंबर 2 होतं ते आपण कंप्लीट केलेलं आहे. तर याच्यानंतर आपण पुढचे व्हिडिओज पण बघूयात दुसऱ्या सब्जेक्टचे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर. आणि त्याच्यानंतर थर्ड इयर जे तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपचा जो लिंक असेल त्याला जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे मिळतील. आणि बाकीचे जे सिरीज वगैरे आहे आपली DSAची ती पण चालू आहे, ती पण तुम्ही बघू शकता. प्रॉपर प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये पण कन्सेप्ट एकदम सिम्पलमध्ये सांगितलेले आहेत मी, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कसा होता व्हिडिओ. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.